गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण आज पुढचा पार्ट चालू करतो युनिट 4मधला. जसं लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं की हिप्नोटिक सेडेटिव्स पूर्ण संपलं होतं. ओके, तर ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इपिलेप्सी म्हणजे फिट काय असते, त्याचे वेगवेगळे टाईप्स बघणार आहोत. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ इपिलेप्सी किंवा सिझर्स आपण त्याला म्हणूया किंवा कन्व्हल्जन्स म्हणूया. ओके, आणि त्यांना इनिबिट करणारे किंवा प्रिव्हेंट करणारे ड्रग्स म्हणजेच अँटी इपिलेप्टिक ड्रग्स, त्यांचं क्लासिफिकेशन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि इंडिव्हिज्युअल ड्रग्स, हे प्रत्येक ड्रगचं फार्मेकोलॉजी त्या ठिकाणी आपण आज बघणार आहोत. म्हणजे त्या फार्मेकोलॉजीमध्ये काय काय येईल त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन येईल, त्यानंतर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन येईल, नंतर त्याचं ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन येतील, त्याचं ड्रग इंट्रॅक्शन असेल तर ड्रग इंट्रॅक्शन येईल, युजेस येईल, आणि काही कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर स्टार्ट करूया इंट्रोडक्शनपासून. म्हणजे याच्यामध्ये असेल इपिलेप्सीची डेफिनेशन. जनरल इंट्रोडक्शनमध्ये आपण बघूया की नेमकं इपिलेप्सी म्हणजे काय असेल, हा डिसीज आहे की डिसऑर्डर आहे, आपण या ठिकाणी बघूया. ओके, बघा डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे. दिस आर द ग्रुप ऑफ डिसऑर्डर ऑफ CNS कॅरेक्टराइज्ड बाय पॅराक्सिझमल cerebral dysrhythmia manifesting as brief episodes, seizures of loss or disturbance of consciousness with or without characteristics body movement, convulsion, sensory or psychiatric phenomenon. ओके, म्हणजेच काय असणार, एक CNSचा डिसऑर्डर. बघा डिसऑर्डर सांगितलं. डिसऑर्डर म्हणजे काय, विकार, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे. ओके, आपल्या बॉडीतला प्रॉब्लेम हा, याचं कारण आतमध्येच असणार आहे. ओके, आपल्या बॉडीमध्ये काहीतरी डॅमेज काहीतरी इश्यू असल्यामुळे हे डिसऑर्डर्स होत असतात. हा कुठे होईल तर CNSमध्ये, काहीतरी CNSमध्ये डिसऑर्डर्स असणार किंवा इश्यूज असेल, त्याच्यामुळे हा विकार त्या ठिकाणी दिसत असेल आपल्याला. मॅनिफेस्टेड म्हणजेच काय की किंवा कॅरेक्टराइज बाय म्हणजेच काय की याच्यामध्ये काय काय असेल, की ह्या आजारामध्ये आपल्याला काय काय दिसेल. बघा, पॅरोक्सिझमल सेरेब्रल डिसरिथमिया. पॅरोक्सिझमल म्हणजेच काय असेल, ही जी वेव्ज असेल किंवा आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो किंवा मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ एन्सेफेलोग्राम. ओके, एन्सेफेलोग्राम म्हणजेच काय, जसं आपण ECG करतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे हार्टची ॲक्टिव्हिटी चेक करण्यासाठी आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम वापरतो, तशी ब्रेनची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी एन्सेफेलोग्राम वापरूया. ओके, आणि त्याच्यामध्ये जो रिदम आहे, ओके, जसं आपल्या हार्टचा रिदम कसा आहे बघा, असा असेल. ओके, सिम्पल, किंवा PQRST काय, हा असं या ठिकाणी काय असेल, ही वेव असेल. ओके, सिम्पल झाली. पण जर रिदम म्हणजे काय की ही वेव आहे, ही नॉर्मल किंवा सेम वेने कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्ट त्या ठिकाणी होते, याला आपण म्हणूया रिदम. पण जर हीच कंडिशन जर अशी झाली, ओके, तर याला आपण म्हणूया डिसरिथमिया. ओके, मग या ठिकाणीच काय झालं, रिदम डिसफंक्शन म्हणजे जे रिदम आहे ते डिसफंक्शन झालं. सेरेब्रल ॲक्टिव्हिटी काय होते, कमी किंवा जास्त होते. ओके, आता ह्या कंडिशनमध्ये जास्त होणार आहे, याला आपण म्हणूया increase electrical activity in the brain due to excitation of neurons. ओके, मग याच्यामुळे काय होईल, मॅनिफेस्टिंग ॲज अ ब्रीफ एपिसोड, म्हणजे काही एपिसोड्स हे खूप जास्त काळासाठी असतील, मिनिटांमध्ये असतील आणि काही सेकंदांमध्ये असतील, म्हणून काही ब्रीफ एपिसोड असतील आणि काही शॉर्ट एपिसोड असतील. याच्यामध्ये लॉस ऑफ डिस्टर्बन्स ऑफ कॉन्शियसनेस, लॉस ऑर म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी तो पेशंट बेशुद्ध होईल किंवा शुद्धीत असेल. ओके, म्हणजे जर पूर्ण बॉडीला त्या ठिकाणी सिझरचा अटॅक आला, म्हणजेच पूर्ण ब्रेनमध्ये, हे पूर्ण ब्रेनची त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी, पूर्णच जी ॲक्टिव्हिटी आहे सेरेब्रल ॲक्टिव्हिटी किंवा आपण त्याला न्यूरल ॲक्टिव्हिटी म्हणूया, पूर्ण ब्रेनची त्या ठिकाणी अफेक्ट झाली, त्याला आपण जनरलाइज सिझर म्हणतो. आणि याच्यामध्ये काय होईल, पूर्ण पेशंट काय होईल, बेशुद्ध होईल, अनकॉन्शियस होईल. पण समजा फक्त ब्रेनमध्ये एखाद्या टिपिकल एरियामध्ये, म्हणजे फ्रंटल एरिया जो असेल त्याच्यामध्ये समजा ही ॲक्टिव्हिटी वाढली, तर तो पेशंट काय होईल, ज्या फ्रंटल एरियामध्ये जे मोटर ॲक्टिव्हिटीज करणारे जे एरियाज आहेत तेच काय त्या ठिकाणी अफेक्ट केले जातील. ओके, त्यानंतर समजा काय होईल, जर त्या ठिकाणी जो एरिया आहे तो छोटा असेल तर आपण फोकल इपिलेप्सी म्हणूया. समजा ह्या स्पेसिफिक एरियामध्येच तो ॲक्ट करत असेल तर फ्रंटल, पॅरायटल, ऑसिपिटल किंवा ज्या लोबमध्ये ॲक्ट करतो, किंवा छोटा एरिया असल्यावर आपण फोकल इपिलेप्सी किंवा फोकल सिझर्स म्हणूया. पण जर तो
पूर्ण बॉडीवर किंवा जनरलाइज पूर्ण बॉडी भरून ॲक्ट करत, त्याला आपण म्हणूया, त्याला आपण बोलूया जनरलाइज सीझर्स. ओके. मग याच्यामध्ये काय होईल, कॉन्शियसनेस हे डिस्टर्ब केलं जाईल किंवा डिस्टर्ब केलं जाणार नाही. ओके. विथ ऑर विदाऊट कॅरेक्टरिस्टिक्स बॉडी मुवमेंट, म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी मुवमेंट एकतर होईल किंवा नाही होणार आहे. ओके. जर्की मुवमेंट दाखवेल किंवा नाही दाखवणार. ओके. सेन्सरी और सायकॅट्रिक फेनॉमेनॉन, याच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स केला जाईल, म्हणजे त्या पर्सनला त्या काळासाठी ऐकायला येणार नाही, किंवा जर त्या पेशंटला दिसणार नाही, किंवा काय होईल, त्या पेशंटला स्मेल येणार नाही किंवा स्ट्रॉंग स्मेल येईल. ओके. किंवा जास्त हिअरिंग येईल, म्हणजे त्याला काय होईल, तो जो अटॅक आहे त्याच्या आधी थोडंसं 1 सेकंद 2 सेकंद 5 सेकंद काय होईल, आपल्याला अटॅक येणार आहे याची पण जाणीव त्या ठिकाणी होईल ड्यू टू सेन्सरी डिस्टर्बन्स. ओके. किंवा सायकॅट्रिक फेनॉमेनॉन, काहीतरी ॲबनॉर्मल बिहेवियर तो पर्सन करेल. ओके. म्हणजे आपण याला काय बोलूया, हे पूर्णपणे डेफिनेशन आपण काय कसे सिम्पल लँग्वेजमध्ये बोलू शकतो की इट इज ग्रुप ऑफ डिसऑर्डर्स ऑफ CNS in which we can say that hyper excitability of the neurons which causes loss of consciousness of that particular patients with or without characteristics body movement with loss of sensory or psychiatric phenomenon. Okay. Loss of sensory sense or sensory stimulus और सायकॅट्रिक फेनॉमेनॉन. ओके. याला पूर्णपणे काय म्हणूया, इपिलेप्सी म्हणूया. ओके. किंवा सिम्पल एका लाईनमध्ये आपण बोलायचं झालं तर काय बोलूया की इन्क्रीज इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ ब्रेन. ओके. याला आपण म्हणूया सीझर्स म्हणूया. म्हणजे जेव्हा कधी आता ब्रेनमध्ये काय होतं, आपलं ब्रेन आहे, आता ब्रेन वर्क कसं करतो, आपला ब्रेन कसं वर्क करतो की स्पायनल कॉर्ड आहे, बॉडीकडून जो सिग्नल येईल तो काय करतो, ब्रेन इंटरप्रेट करतो आणि त्याच्या इन्स्टेड काय करतो, एक दुसरा सिग्नल सेंड करतो आणि त्या थ्रू मोटर न्यूरॉन थ्रू ॲक्शन जनरेट केली जाईल. ओके. पण जर समजा हेच एक स्टिम्युलस येण्याच्याऐवजी 100 आले, 1000 आले, 1,00,000 आले, एवढे सिग्नल आपल्या बॉडीमध्ये येत असतील ब्रेनकडे, तर ब्रेन काय होतो, कन्फ्यूज होतो आणि बॉडी ह्या कन्फ्युजन स्टेटमध्ये काय करते, आपली बॉडी जर्की मुवमेंट करते आणि ह्या जर्की मुवमेंटलाच आपण काय म्हणणार, सीझर्स म्हणणार आहे. ओके. कळतं आहे. हे कशामुळे झालं आहे, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे होणार आहे. ओके. मग बघा काय सांगितलं आहे, इपिलेप्सी हॅज अ फोकल ओरिजिन इन द ब्रेन, मॅनिफेस्टिंग डिपेंड्स ऑन द साईट ऑफ फोकस. आता मॅनिफेस्टिंग म्हणजे काय आपण सांगितलं की ती कशावर डिपेंड असेल की फोकस किंवा जो एरिया आहे ज्याच्यामध्ये इम्पल्स जनरेशन जास्त होतं आहे त्या फोकल एरियावर डिपेंड असणार आहे. तो समजा तो पूर्ण ब्रेनमध्ये होत असेल त्याला आपण जनरलाइज इपिलेप्सी म्हणूया, आणि तो ब्रेनच्या एखाद्या पार्टमध्ये एखाद्या लोबमध्ये होत असेल त्याला आपण म्हणूया पर्टिक्युलर किंवा फोकल इपिलेप्सी म्हणूया. ओके. बघा ते सांगायचा प्रयत्न केला आहे. रिजन्स इन टू विच द डिस्चार्जेस स्प्रेड अँड पोस्टिक्टल डिप्रेशन ऑफ दिस रिजन्स. म्हणजे काय डिस्चार्ज स्प्रेड, म्हणजे समजा ब्रेनच्या एखाद्या एरियामध्ये तो इम्पल्स जनरेट झाला तर तो काही डिस्चार्ज केला जाईल दुसऱ्या एरियाला, आणि त्यानुसार काय होईल, त्या एरियामध्ये पण हे हे सीझरचे सिम्पटम्स तरीके दिसतील. आणि पण हे जे स्टिम्युलस गेलेत हे नंतर काय होतील, त्या अटॅकनंतर बंद होतील. पोस्टिक्टल म्हणजे काय होईल, एंड होईल. ओके. म्हणजे त्या कोणत्या एरियामध्ये हे फोकाय जनरेट झाला आहे, फोकाय म्हणजे ज्या ठिकाणी सोर्स ऑफ इपिलेप्सी, याला पण फोकाय म्हणूया, त्या एरियापासून मग तो जो एरिया असेल तर आपल्याला डिपिक्टेड करू शकणार आहे, आपण सांगू शकणार, दर्शवू शकणार नाही. ओके. म्हणजे जेव्हा कधी इपिलेप्सी येते तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी एन्सेफेलोग्राम करावं लागेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व करावं लागेल की नेमका कोणत्या एरियामधून तो इलेक्ट्रिकल सिग्नल डिस्चार्ज होतो किंवा स्प्रेड होतो. ओके. त्यानुसार आपण त्या ठिकाणी इपिलेप्सीचे टाईप्स बघूया पुढे. रेकग्नाइज फ्रॉम द डाऊन ऑफ हिस्ट्री ॲज अ डिसीज ऑफ लाईटनिंग, म्हणजे हा जो आजार आहे हा विजेचा आजार आपण जेव्हा शोध लागला नव्हता किंवा जुन्या काळी आपण याला विजेचा आजार म्हणायचो. ओके. म्हणजे करंट लागल्यासारखं करायचं. ठीक आहे. नंतर आपण बघूया वेगवेगळे टाईपचे जे इपिलेप्सी आहेत म्हणजे फोकल रिजननुसार. ओके. म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणूया, जनरलाइज इपिलेप्सी म्हणूया, आणि जर फोकल रिजनमध्ये म्हणजे एका स्पेसिफिक एरियामध्ये किंवा लोबमध्ये असेल तर आपण काय म्हणूया, पार्शियल इपिलेप्सी. त्यानंतर नेक्स्ट अजून 2 टाईप आहेत, फेब्राईल इपिलेप्सी म्हणजे किंवा फेब्राईल सीझर म्हणजे लहान मुलांमध्ये येत असतात, काही कारण असतं, आपण बघूया काय कारण आहेत. आणि स्टेटस इपिलेप्टिक्स म्हणजे काहीतरी एखादा ट्रॉमा असेल, स्ट्रोक असेल किंवा एखादा ड्रग विड्रॉल केल्यामुळे जो आजार होतो किंवा इपिलेप्सीसारखे सिम्पटम दिसत असेल त्याला आपण म्हणूया स्टेटस इपिलेप्टिकस. ओके. ते पण बघूया डिटेलमध्ये.
तर स्टार्ट करूया आपण. पहिलं काय असेल बघा, जनरलाइज इपिलेप्सी. जनरलाइज इपिलेप्सीबद्दल आपण काय बोललो होतो मगाशी, की ही जी इपिलेप्सी असेल ती ब्रेनच्या पूर्ण, म्हणजे हा समजा ब्रेन आहे, या ब्रेनच्या पूर्ण भागामध्ये काय होईल, ही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी पूर्णपणे वाढेल. याला आपण म्हणूया जनरलाइज इपिलेप्सी. याच्यामध्ये वेगवेगळे टाईप आहेत. एक असेल ॲब्सेंट सीझर, दुसरा असेल जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर, मायोक्लोनिक सीझर, टॉनिक सीझर, ऑटोनिक सीझर, क्लोनिक सीझर. ओके, हे वेगवेगळ्या टाईपचे त्या ठिकाणी सीझर्स आहेत. फोकल रिजन आपण बघूया काय असेल बघा. ॲब्सेंट सीझरमध्ये काय असेल, एंटायर ब्रेन बोथ साईड ॲट वन्स. बोथ साईड म्हणजे दोन्ही हेमिस्फिअर, ब्रेनचे जे दोन्ही हेमिस्फिअर असतात, दोन्ही काय त्या ठिकाणी अफेक्ट केले जातील आणि या थ्रू काय होईल, ॲब्सेंट सीझर जनरेट होईल. याच्यामध्ये सिम्पटम्स बघा, ते पेशंट कसा ओळखायचा आहे, त्याला ॲब्सेंट सीझर आहे. ब्रीफ स्टार्टिंग स्पेल, म्हणजे ब्रीफ स्टेरिंग स्पेल, म्हणजे एका ठिकाणीच एका पॉईंटकडे तो बघत राहणे, याच्यावर आपण ह्या सिम्पटम्स थ्रू आपण बघू शकतो. पर्सन स्टॉप्स टॉकिंग ऑर डुईंग थिंग्स फॉर अ फ्यू सेकंड्स, म्हणजे आपण जर स्टॅच्यू करतो एखाद्या पर्सनला, तो एका ठिकाणीच बघत राहतो, एका ठिकाणीच एकाच पोझिशनला तो थांबणार आहे, तो हलणार नाही. या पोझिशनला आपण करणार आहे ॲब्सेंट सीझर. म्हणजे याच्यामध्ये बॉडीची कॅरेक्टरिस्टिक मुवमेंट आहे का, तर नाही आहे. याच्यामध्ये फक्त काय करतो आहे, तो पर्सन एकाच दिशेला एकाच पॉईंटला तो बघत राहतो आहे आणि जी काय ॲक्टिव्हिटी करतो आहे ती ॲक्टिव्हिटी थांबणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण स्टॅच्यूसारखं दिल्यासारखं. ओके, टिपिकल ड्युरेशन किती आहे, 5 ते 20 सेकंद. 5 ते 20 सेकंदासाठी ही ॲक्टिव्हिटी होईल. त्यानंतर नेक्स्ट असेल जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझर. टोनिक म्हणजे काय आपल्याला लक्षात घ्यायचं, टोनिक म्हणजे आपली बॉडी जी असेल, फॉर एक्झाम्पल हे हेड आहे, हे बॉडी पोर्शन आहे आणि ह्या काय खालचा आहे, 2 पाय आहेत. ओके, आणि हात पण असे असतील. हे काय दिसतोय बघा, टी सारखा आकार दिसतोय का, याला आपण टोनिक सीझर म्हणूया. ओके, म्हणजे काय होईल, हात मागे झालेत, पाय पण स्ट्रेच झालेत आणि हेड पोझिशन डाऊनला गेलं आहे, याला आपण काय टोनिक सीझर म्हणूया. आणि क्लोनिक म्हणजे याच्या विरुद्ध, हात काय होतील, हेड आहे, हात काय होतील, हे हात वरती आहेत, त्यानंतर पाय पण काय होईल, वरती होतील. ओके, याला आपण काय म्हणूया, हे जर काय होतं सी सारखं दिसते, म्हणजे हे क्लोनिक सीझर असेल. ओके, हे टोनिक क्लोनिक समजून घ्या काय असेल. टोनिक म्हणजे काय असेल, टोनिक म्हणजे असं हेड पोझिशन आणि लेग्स पोझिशन असे असतील, आणि क्लोनिक म्हणजे काय असेल, हेड पोझिशन असं, हात पण असे आणि पाय पण असे. ओके, कळालं हे टोनिक क्लोनिक. याच्यामध्ये काय असेल बघा, जनरलाइज म्हणलं तर पूर्ण बॉडीला असणार, एंटायर ब्रेन म्हणजे दोन्ही हेमिस्फिअर त्या ठिकाणी होतील. त्यानंतर सिम्पटम्समध्ये काय, सडन फॉल, म्हणजे तो पेशंट काय पूर्णपणे मूर्तीसारखा खाली पडेल, ॲज अ स्टॅच्यू म्हणून सारखा. ओके, जशी मूर्ती खाली पडते धक्का लागल्यानंतर, की एखादी गोष्ट खाली पडते तशी. बिकम्स स्टिफ, म्हणजे तो पर्सन पूर्ण काय होईल, आकडी आल्यासारखं, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण सगळे मसल काय होते, स्टिफ होऊन जातील. म्हणजे आपण हात पाय वळवायला गेलो ते काय होते, रिजिड झाले असणार. नंतर देन शेक्स ऑल ओव्हर द बॉडी, म्हणजे पूर्ण बॉडी असं काय जर्की मुवमेंटसारखी करायला सुरुवात करेल. पर्सन इज अनकॉन्शियस, आणि पेशंट काय होईल, बेशुद्ध असेल. ओके, म्हणजे आपण ही जनरलाइज क्लोनिक सीझर कशी ओळखणार आहे आपण, की तो पेशंट अचानक खाली पडेल आणि जी बॉडी असेल ती पूर्ण अशी कडक झाली असेल किंवा त्याला आपण आकडे आल्यासारखं होईल. त्यानंतर तो अटॅक संपत आला तर काय होईल, बॉडी पूर्ण जर्की मुवमेंट होईल. ओके, जसं आपली वॉशिंग मशीन जोपर्यंत ड्रायरला ठेवतो तोपर्यंत मस्तपैकी फिरते, आणि जेव्हा ते संपायले त्यानंतर वॉशिंग मशीन कशी हालते, तसं काय त्या ठिकाणी जर्की मुवमेंट त्या पर्सनची पण होईल आणि तो पेशंट काय होईल, बेशुद्ध होईल. ही टाईम ड्युरेशन कसं असेल बघा, 1 to 3 मिनिट्स. ही लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त मिनटाची चालणारी काय इपिलेप्सी अटॅक असतात, 1 ते 3 मिनटात. म्हणजे आपण जास्तीत जास्त कसं ओळखू शकतो, या मुवमेंट समजा आपण सोडल्या तरी पण आपण ह्या टिपिकल ड्युरेशनवरून त्या टाईपच्या इपिलेप्सीचा, ती इपिलेप्सी कोणत्या टाईपची आहे ते आपण त्या ठिकाणी ओळखू शकतो. ओके, मग फर्स्ट एड ट्रीटमेंटमध्ये इपिलेप्सीमध्ये ह्याच गोष्टी असतात की किती मिनटात किंवा किती सेकंद तो अटॅक चालला आहे आपल्या ठिकाणी बघायच्यात, आणि सिम्पटम्स आपल्याला रेकग्नाईज करता असतील तर रेकग्नाईज करायचे. म्हणजे तो टोनिक मुवमेंट करतो आहे, क्लोनिक मुवमेंट करतो आहे, की तो फक्त शांत पडून राहिला आहे, तो किती वेळ स्टुपर फेजला आहे, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऑब्झर्व करायच्या असतात. नेक्स्ट असेल बायोक्लोनिक. बघा, मायोक्लोनिकमध्ये 2 शब्द आहेत, मायो मीन्स मसल आणि क्लोनिक मीन्स कॉन्ट्रॅक्शन. ओके, म्हणजे काय होईल, हे मसल काय होतील, कॉन्ट्रॅक्शन होतील, मायो मीन्स मसल. बघा सांगितलं, होल ब्रेन ऑर लार्जर एरिया, ब्रेन एरियाज, लार्ज ब्रेन एरिया म्हणजे सेरेब्रममध्ये काय होईल, अटॅक येईल किंवा त्या ठिकाणी सेरेब्रममध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढेल. क्विक जर्क ऑफ आर्म अँड लेग्स लाईक अ सडन शॉक ऑर पिच, म्हणजे मसल अचानक कॉन्ट्रॅक्ट झालेत किंवा सडन शॉक म्हणजे करंट बसल्यासारखं देखील येईल, हे सिम्पटम दिसतील. लेस दॅन 1 मिनिट, 1 मिनिटापेक्षा कमी वेळाचा हा अटॅक असेल. टोनिक सीझरमध्ये आपण बघितलं मग अशी बॉडी पूर्णपणे अशा आकाराची होईल, हात पण मागे आणि बॉडी पण, हेड पण पोझिशन मागे असेल. बघा याच्यामध्ये काय असेल, जनरलाइज ऑफन फ्रंटल ब्रेन एरियाज, जो फ्रंटचा एरिया असेल ब्रेनचा तो काय तो अफेक्ट केला जाईल. त्यानंतर बॉडी बिकम सडनली स्टिफ
अँड मे कॉज फॉल. तो पर्सन काय होईल, खाली पडेल आणि जी बॉडी असेल ती काय असेल, स्टीफ असेल, म्हणजे मसल पूर्ण कॉन्ट्रॅक्ट झाले असणार आहे. आणि किती मिनटासाठी बघा, 10 ते 60 सेकंद, म्हणजे 10 सेकंदापासून 1 मिनटापर्यंत हा अटॅक असू शकतो. आणि अटोनिक सीझर बघा, अटोनिक म्हणजे ए मीन्स ॲब्सेन्स. बघा काय सांगितलं आहे, जनरल लाईज ऑफन फ्रंटल लोब, याच्यामध्ये फ्रंटल लोब अफेक्ट झाला असेल. सडन लॉस ऑफ स्ट्रेंथ, म्हणजे जे हातामध्ये जी गोष्ट आहे किंवा जे काही त्यांनी बॅलन्स केलं आहे ते सगळं काही पडून जाईल हातातलं वगैरे. ओके. हेड ड्रॉप्स, म्हणजे डोकं पण पटकन, म्हणजे जी त्यांनी स्ट्रेंथ ठेवली अंगामध्ये, जी बॉडी होल्ड करून किंवा बॉडी पोझिशन होल्ड करून त्याची ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, ती सगळी तो काय होईल, सोडून देईल आणि पूर्णपणे खाली पडून जाईल. ओके. हेड ड्रॉप्स म्हणजे डोकं काय होईल, कुठे पण आपटू शकेल. पर्सन मे कोलॅप्स लाईक अ रॅग डॉल. रॅग डॉल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल ते असतं ना की खाली माती असते आणि त्यानंतर आपण पंच केल्यानंतर परत रिटर्न पोझिशन घेते. ओके. पण याच्यामध्ये काय होईल, तो पर्सन डिरेक्ट खाली पडणार आहे. ओके. म्हणजे डोकं खाली पडेल आणि त्यानंतर त्याची बॉडी पडली, आपण रॅग डॉल म्हणूया. लेस दॅन 15 सेकंड्स, 15 सेकंदापेक्षा खाली कमी सेकंदाची काय असेल, इपिलेप्सी असेल. आणि क्रोनिक सीझरमध्ये आपल्याला माहितीच आहे, पूर्ण बॉडी काय कॉन्ट्रॅक्ट होईल. रिपीटेड जर्की मुवमेंट्स ऑफ मसल, युजली बोथ आर्म्स अँड लेग्स, दोन्ही पण हातापायाची ट्विचिंग मुवमेंट होईल. जसं आपण बघितलं रॅटच्या एक्सपेरिमेंटमध्ये, त्याला काय होईल, पूर्ण बॉडी, म्हणजे रॅटमध्ये आपण बघितलं क्रोनिक सीझर काय असेल, जे 2 हात असतील, म्हणजे 2 वरचे जे फोरलिम्स आहेत ते काय होतील, पोटाच्या साईडला शिफ्ट होतील. आणि जे पायाचे म्हणजे हँडलिम्स असतील ते पण काय होईल, पोटाच्या साईडला शिफ्ट होतील. आणि मान पण काय होईल, पोटाच्या साईडला शिफ्ट होईल. ही सी टाईपची, म्हणजे अशी जी मुवमेंट आहे त्याला आपण क्लोनिक म्हणूया. याच्यामध्ये पण एंटायर ब्रेन ॲक्ट होईल. रिपीटेड जर्की मुवमेंट्स ऑफ मसल, युजली इन बोथ अँड आर्म्स अँड लेग्स, दोन्ही पण पाय आणि हात काय होतील, जर्की मुवमेंट केले जातील. आणि सेकंड्स टू 2 मिनिट्सपर्यंत काय होईल, इपिलेप्सी अटॅक असेल. हे झालं बघा. याच्यामध्ये दाखवायचं काय मेन प्रयत्न झाला आहे की जो एरिया असेल तो काय पूर्ण एंटायर ब्रेन, म्हणजे पूर्ण ब्रेनमध्ये काय होईल, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढलेली असणार आहे. आपण म्हणूया जनरलाइज इपिलेप्सी. त्यानंतर नेक्स्ट असेल पार्शियल इपिलेप्सीमध्ये आपल्याला काय माहिती आहे, फोकल, म्हणजे जो एरिया असेल तो काय असेल, स्पेसिफाय असेल, म्हणजे फ्रंटल असेल, पॅरायटल असेल, ऑसिपिटल असेल, टेम्परल असेल. ओके. कोणत्याही लोबमध्ये एखादा स्पेसिफिक मोटर एरिया अफेक्ट केला जाईल आणि त्या स्पेसिफिक एरियामध्येच त्या इपिलेप्सीचा अटॅक किंवा इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी चेंज झालेली दिसेल. बघा काय फोकल अवेअर सीझर्स. आणि पार्शियल इपिलेप्सी म्हणजे काय असणार आहे, आपण बघितलं की फोकल इपिलेप्सी असणार आहे. ओके. म्हणजे फोकल एरियामध्ये, म्हणजे स्पेसिफिक एखादा एरिया असेल, मोटार एरिया असेल किंवा एखादा लोब असेल, फ्रंटल, पॅरायटल, ऑसिपिटल किंवा टेम्पोरल लोबमध्ये, त्या एरियामध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढेल आणि त्यानुसार काही त्या ठिकाणी तो इपिलेप्सीचा अटॅक त्या ठिकाणी जनरेट केला जाईल. त्यानुसार त्याचे काय नाव दिलं आहे, पार्शियल और फोकल इपिलेप्सी. ओके. मग बघूया. बघा, फोकल और अवेअर सीझर. अवेअर म्हणजे काय, त्या पर्सनला तो अटॅक येणार आहे हे त्या पर्सनला आधी जाणवेल. ओके. अवेक. आणि याच्यामध्ये पर्सन काय होणार आहे, अवेक राहणार, जो म्हणजे अनकॉन्शियस होणार नाही, तो कॉन्शियस स्टेटला राहणार आहे. ओके. बघा काय सांगितले, 1 पार्ट ऑफ द ब्रेन, म्हणजे एखादा लोब असेल, टेम्परल लोब असेल किंवा फ्रंटल लोब असेल, तो फक्त अफेक्ट होईल. सिम्पटम्स बघा सांगितले, पर्सन इज फुली अवेक, म्हणजे पर्सन पूर्णपणे जागा आहे, बेशुद्ध झालेला नाही. मे फील स्ट्रेंज स्मेल, म्हणजे आपण मगाशी बघितलं काय होईल, सेन्स असेल त्यांच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन्स ॲबनॉर्मली वर्क करतील, म्हणजे वेगळा स्मेल त्याला यायला सुरुवात होईल. टेस्ट बड त्या ठिकाणी काय होईल, वेगळाच टेस्ट यायला सुरुवात होईल. किंवा ट्विचिंग इन वन बॉडी पार्ट. ट्विचिंग म्हणजे एखादा बॉडी पार्ट ट्विच करायला सुरुवात, म्हणजे जर्की मुवमेंट करायला सुरुवात करेल किंवा कॉन्ट्रॅक्शन रिॲक्शन व्हायला सुरुवात होईल किंवा आपण जसं क्रॅम्प येतो पायामध्ये तसं क्रॅम्प यायला सुरुवात होईल. ओके. याला आपण म्हणूया फोकल अवेअर सीझर्स और सिम्पल पार्शियल. बघा काय सांगितलं, टिपिकल ड्युरेशन बघा सांगितलं, सेकंड्स टू 2 मिनिट्स, म्हणजे काही सेकंदापासून 2 मिनिटापर्यंत हा अटॅक येऊ शकतो. नेक्स्ट सांगितलं बघा, फोकल इम्पेअर्ड अवेअरनेस सीझर्स, युजली टेम्पोरल फ्रंटल लोब या ठिकाणी अफेक्ट केले जातील. ह्या सिम्पटममध्ये काय होईल बघा, पर्सन सिम्स कन्फ्युज्ड और डेज्ड, म्हणजे तो पर्सन कन्फ्यूज असेल किंवा डेज्ड म्हणजे गोंधळून गेलेला असेल, म्हणजे त्याला आता काय करायचं आहे किंवा काय करत होतो या गोष्टीचा काही त्याला विसर पडेल. ओके. किंवा मे स्मॅक स्लिप्स और फंबल विथ क्लोथ्स, म्हणजे तो जे अप्पर लिप्स आहे किंवा लोअर लिप्स आहे ते तो काय होईल, चावायला सुरुवात करेल. ओके. किंवा बॉडीची अशी मुवमेंट करेल का तो जे अंगावर जे कपडे आहेत ते काय तो काढून टाकायचा प्रयत्न करू शकेल. ओके. म्हणजे त्याचं काय होईल, असं कन्फ्युजन स्टेटमध्ये तो पर्सन
असेल आणि ही जी इपिलेप्सी आहे ती किती वेळासाठी चालेल बघा, 30 सेकंड टू 2 मिनिट्सपर्यंत चालेल. नेक्स्ट असेल फोकल टू बायलॅटरल टोनिक क्लोनिक. बायलॅटरल म्हणजे बाय म्हणजे टू, म्हणजे एरियाज ब्रेनचा जो हेमिस्फिअर आहे तो ह्या एरियापासून ह्या एरियामध्ये ते ट्रान्सफर किंवा स्प्रेड केले जातील इलेक्ट्रिकल सिग्नल्स. तर आपण म्हणूया फोकल और बायलॅटरल टोनिक क्लोनिक सिझर्स. स्टार्ट्स विथ वन एरिया अँड स्प्रेड्स टू बोथ साईड्स, म्हणजे दोन्ही हेमिस्फिअरमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातील. आणि याच्यामध्ये बघा कोणकोण सिम्पटम दिसतील. स्टार्ट्स विथ वॉर्निंग स्ट्रेंज फिलिंग, म्हणजे त्याला जसं आपल्या शिंक येण्याच्या आधी आपल्याला कळतं तसंच त्या पर्सनला पण त्या अटॅक यायच्या आधी थोडंसं जाणवेल. देन पर्सन पास्ड आउट अँड बॉडी जर्क, म्हणजे तो पर्सन त्या फेजमध्ये जाईल आणि ती फेज झाल्यानंतर परत बॉडी जर्क मुवमेंट करत आणि परत रिगेन ती पोझिशन जी असेल तो रिगेन करेल. ओके, 1 ते 3 मिनटापर्यंत ही सिझर चालेल. म्हणजे आपल्याला ह्यामध्ये फोकल इपिलेप्सी किंवा पार्शियल इपिलेप्सीमध्ये आपल्याला काय कळालं की याच्यामध्ये जो एरिया असेल ब्रेनचा तो काय होतो स्पेसिफिक एरिया, म्हणजे एखादा लोब असेल किंवा एखादा मोटार एरिया असेल किंवा फंक्शनल एरिया असेल तो अफेक्ट केला जाईल. आणि या सीझरमध्ये पर्सन काय होईल अवेक, म्हणजे जागा राहील, बेशुद्ध होणार नाही. ठीक आहे, हे झालं फोकल इपिलेप्सी किंवा पार्शियल इपिलेप्सी. त्यानंतर असेल फेब्राईल सीझर्स. ओके, फेब्राईल सीझर म्हणजे लक्षात ठेवायचं तर एफ फॉर फिटस लक्षात ठेवायचं. फिटस म्हणजे काय असेल लहान मुलांमध्ये. ओके, आता फिटस म्हणजे अभ्रक, पण आपण एफ म्हणजे लक्षात ठेवूया की लहान मुलांमध्ये ही सीझर दिसते, मोठ्या माणसामध्ये दिसत नाही. बघा काय सांगितलं आहे, सीझर्स ऑकरिंग इन द चिल्ड्रन एज 6 मंथ टू 5 years असोसिएटेड विथ द फिवर्स. म्हणजेच हा जो आजार आहे फेब्राईल सीझर आहे हे तापामध्ये त्या लहान मुलामध्ये होऊ शकेल आणि ती लहान मुलाचं वय किती असू शकेल 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत. ओके, या 6 महिने ते 5 वर्षा मुलांमध्ये समजा ताप, आपण म्हणतो त्याला ताप डोक्यात गेला त्यानंतर त्याला काय व्हायला लागले सीझर्स म्हणजे पटकीचा किंवा फिट यायला सुरुवात झाली. तर हे काय असणार आहे, हे कारण काय आहे त्याचं फिवर, ब्रेनमध्ये ताप गेल्यामुळे किंवा ब्रेनचा फिवर जास्त झाल्यामुळे, ब्रेनचं टेम्परेचर वाढल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इम्पल्स जास्त जनरेट केले जातील, जास्त स्प्रेड केले जातील आणि त्यामुळे काय होईल त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे बॉडी जर्की मुवमेंट करेल. पण कोणामध्ये, चिल्ड्रनमध्ये. एज किती असेल 6 महिने ते 5 वर्षापर्यंत. ओके, टाईप्स बघ काय, युजली जनरलाइज टोनिक क्लोनिक म्हणजे पूर्ण बॉडी जर्क मुवमेंट करेल आणि पूर्ण ब्रेनमध्ये ह्या इलेक्ट्रिकल इम्पल्सचा डिस्चार्ज केला जाईल. ओके, नंतर बघा ड्युरेशन काय, टिपिकली लेस दॅन 15 minutes विच इज सिम्पल अँड ग्रेटर दॅन 15 minutes त्याला आपण काय म्हणूया कॉम्प्लेक्स. म्हणजे तो लहान मुलगा 15 मिनिटापेक्षा कमी वेळ जर बॉडी जर्क मुवमेंटमध्ये करत असेल किंवा ती जो अटॅक असेल तो 15 मिनिटापेक्षा कमी असेल त्याला आपण म्हणूया सिम्पल फेब्राईल सीझर. आणि जर तो 15 मिनिटापेक्षा जास्त असेल त्याला म्हणूया कॉम्प्लेक्स फेब्राईल सीझर. आता अवेअरनेस बघा काय सांगितलं, युजली इम्पेअर ड्युरिंग द इव्हेंट, म्हणजे पूर्णपणे तो पेशंट त्या मुलाला किंवा ते लहान मुलाला कोणत्याही बाहेरच्या नैसर्गिक स्टिम्युलसचा रिस्पॉन्ड करणार नाही, तो काहीच करणार नाही, पूर्णपणे अनकॉन्शियस तो पेशंट असणार. रिकरन्स रिस्क म्हणजे तो परत अटॅक कधी कधी येऊ शकतो, 30 ते 40%, नियरली इक्वल टू 30 ते 30 to 40% मे रिक्युअर, म्हणजे परत येऊ शकतील. पण कधी, फर्स्ट सीझर ऑकर्ड बिफोर द 18 months, म्हणजे जेव्हा 18 मंथमध्ये म्हणजे एकदा ट्रीटमेंट चालू केली त्या 18 महिन्यामध्ये समजा ती बरं झालं नाही त्याच्यामध्ये परत अटॅक आला तर ते त्याला परत येऊ शकतात. मोठ्यापणी पण तो होईल त्याला हे फेब्राईल सीझर्सचे किंवा त्या ठिकाणी ह्याचं कन्व्हर्जन जनरलाइज इपिलेप्सीमध्ये होऊ शकेल. ओके, प्रोग्नोसिस काय बघा, जनरल बिनिंग डज नॉट युजली लीड टू इपिलेप्सी, म्हणजे याच्यामध्ये भरपूर वेळेस हा आजार ट्रान्समिट होत, म्हणजे हा आजार मोठेपणी होत नाही. पण जर आपण का बघितलं बघा 30 to 40% पण चान्स आहेत रिकरन्सचे. कधी, जर आपण ट्रीटमेंट घेतली आणि त्या 18 महिन्यामध्ये जर त्याला ट्रीटमेंट ती इनकम्प्लीट ट्रीटमेंट असेल आणि त्याच्यामध्ये परत त्याला हा अटॅक आला तर त्याला नक्की काय परत तो अटॅक येऊ शकेल आणि मोठ्यापणी पण तो आजार होऊ शकेल. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, जनरलाइज इपिलेप्सीमध्ये होणार आहे. ओके, आता स्टेटिस इपिलेप्टिकसमध्ये बघा काय सांगितलं आहे, सीझर लास्टिंग फॉर द अप टू 5 minutes or greater than that or 2+ सीझर्स विदाउट फुल रिकव्हरी, म्हणजे पूर्णपणे 2 सीझर्स त्या ठिकाणी 2 पेक्षा जास्त इपिसोडिक अटॅक त्या ठिकाणी त्या पर्सनला येऊ शकतात आणि रिकव्हरी पण होणार नाही, विदाऊट फुल रिकव्हरी. म्हणजे एखादा बॉडी पार्ट त्या ठिकाणी काय होईल निकामी होऊन जाईल, पॅरालिसिस आपण त्याला म्हणूया. ओके, तशासारखं काय होईल, पूर्ण एखादा बॉडी पार्ट जर्की मुवमेंटने किंवा एक इलेक्ट्रिकल इम्पल्स डिस्चार्जमुळे तो एरिया, तो फोकल एरिया, तो फंक्शनल एरिया किंवा तो लोब वर्किंग करायचा बंद होईल. तर आपण स्टेटस इपिलेप्टिक्स म्हणूया.
टाईज बघा काय झाले, कन्व्हल्जिव्ह, टोनिक क्लोनिक दोन्ही फेज त्याच्यामध्ये दिसतील. नॉन कन्व्हल्जिव्हमध्ये ॲब्सेंट स्टेटस, म्हणजे आपण बघितलं पूर्णपणे काय होईल, रोविंग ऑफ आईज. रोविंग ऑफ आईज म्हणजे एकाच ठिकाणी, एकाच ध्येयाकडे, एकाच टार्गेटकडे काय करेल, तो बघत राहील आणि जी मुवमेंट आहे बॉडीची ती पूर्णपणे त्याची थांबली असेल. ओके, या दोन टाईपमध्ये त्याचं स्टेटस इफेक्टिव्हचं वर्णन केलं गेलं, क्लासिफिकेशन केले गेले. ड्युरेशन काय असेल बघा, लेस दॅन 5 मिनिट्स रिक्वायर्ड ट्रीटमेंट, म्हणजे 5 मिनिटापेक्षा कमी मोर दॅन 5 मिनिट्स. जर 5 मिनिटापेक्षा जास्त त्या ठिकाणी त्याला अटॅक्स येत असतील हा स्टेटस इफेक्टिव्हचा, तर त्या ठिकाणी ट्रीटमेंट करू शकतो. पण जर 30 मिनिटापेक्षा जास्त हा अटॅक आला तर ब्रेन डॅमेज, म्हणजे ब्रेन त्या ठिकाणी काय होईल, डॅमेज होईल आणि ब्रेनमधला जो एरिया, जो फंक्शनल एरिया, जो लोब त्या ठिकाणी डॅमेज होईल, तो ऑर्गन, त्याचं कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी काय होईल, बंद होऊन जाईल आणि तो पर्सन त्या ठिकाणी काय होईल, पूर्णपणे फुल्ली रिकवर त्या पर्सनची होणार नाही. आता याची कारणं काय आहेत बघा, हे स्टेटस इपिलेप्टिकस होण्याची कारणं काय आहेत, तर पहिलं कारण दिलं आहे बघा, इपिलेप्सी. म्हणजे आधीपासूनच, लहानपणापासूनच काही त्याला एखादा इपिलेप्सीचा अटॅक येतो आहे किंवा काही कारणास्तव, ओके, इलेक्ट्रिकल करंट बसल्यामुळे किंवा इलेक्ट्रिकल जी ब्रेनमधली इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब झाली असेल, ओके, अशा कारणामुळे, किंवा हेड इंजुरी किंवा हेड ट्रॉमा, म्हणजे काहीतरी ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला जास्त मार लागला आहे, ओके, ब्रेन डॅमेज झाला अशा वेळेस, किंवा स्ट्रोक म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट असेल किंवा एखादा शॉक असेल किंवा मग फिजिकल इंजुरी असेल किंवा केमिकल इंजुरी असेल किंवा अजून काही इमोशनल अटॅक असेल, असे भरपूर सारे कंडिशनमध्ये त्याचं त्या ठिकाणी इपिलेप्सीचं जनरेशन होऊ शकतं. लास्ट असेल बघा काय, विथड्रॉल्स, म्हणजे काही ड्रग्स, किंवा एखादा ड्रग अल्कोहोल आहे किंवा बेन्झोडायझेपिनसारखे ड्रग्ज आहेत, किंवा म्हणजे ज्याच्यामुळे स्लीप इंड्यूस होते, अशा कंडिशनमध्ये ड्रग आपण बंद केलेत किंवा त्याचं विड्रॉ करून घेतले, म्हणजे ते ड्रग डायरेक्ट बंद करून टाकलेत, अशा कंडिशनमध्ये त्या पर्सनला हे स्टेटस इपिलेप्टिक्सचे अटॅक येऊ शकतात. मॅनेजमेंट काय बघा, इमिजिएट ट्रीटमेंट विथ बेन्झोडायझेपिन, लोराझेपम हा का ड्रग ऑफ चॉईस फॉर द स्टेटस इपिलेप्टिकस आहे, किंवा अदर अँटी इपिलेप्टिक ड्रग्स त्या ठिकाणी काय करायचे, ॲडमिनिस्टर करायचे. ओके, कॉम्प्लिकेशन्स काय बघा, याच्यामध्ये ह्या ट्रीटमेंट करताना तो पर्सन दागावण्याचे चान्सेस काय, किंवा रिस्क फॅक्टर्स किंवा त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशन्स काय आहेत. हायपोक्झिया, म्हणजे त्या पेशंटमध्ये ऑक्सिजन लेवल खूप कमी होणे त्या पेशंटची, किंवा न्यूरोनल इंजुरी, म्हणजे आपण वरती बघितलं ब्रेन डॅमेज होऊ शकतो त्या पर्सनचा, तेच आपण काय त्या ठिकाणी न्यूरोनल इंजुरी झाली तर ते रिकव्हरी होऊ शकणार नाही. किंवा मेटाबॉलिक डिअरेंजमेंट, म्हणजे पूर्णपणे डिग्रेडेशन झाले त्या न्यूरॉनची जी ॲक्टिव्हिटी, न्यूरॉनचं जे सिनॅप्स आहे, सिनॅप्टिकचं काय झालं, डिग्रेडेशन झालं आहे, किंवा त्या ठिकाणी प्लास्टिसिटी आली आहे, म्हणजे जे ब्रेनची ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे न्यूरो ट्रान्समिशन डिस्टर्ब झाल्यामुळे हे सगळं काय होईल, हे वाढतच जाईल आणि काय होईल, त्या पर्सनची डेथ पण होऊ शकते बिकॉज दिस स्टेटस इपिलेप्टिकस. म्हणजे सगळ्यात घातक जो प्रकार असेल किंवा जास्त डेंजरस प्रकार जो असेल इपिलेप्सी, त्याप्रमाणे स्टेटस इपिलेप्टिकस म्हणूया. जर हा अटॅक 5 मिनिटापेक्षा कमी असेल, तर 5 मिनिटापेक्षा जास्त असेल तर आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. पण तो 30 मिनिटापेक्षा जास्त असेल तर त्याने काय होईल, ब्रेन डॅमेज होईल आणि तो पर्सन पूर्णपणे त्याचा जो एरिया, फंक्शनल एरिया डॅमेज झाला आहे, तो पूर्णपणे रिकवर होऊ शकणार नाही, तो डॅमेजेस राहील. ओके, त्यानंतर आपण शॉर्ट वे बघा कसं रिमेंबर करायचं, की नेमकं टोनिक फेज काय, क्लोनिक फेज काय. बघा ही टोनिक फेज, जसं मागाशी मी तुम्हाला सांगितलं, बॉडी मुवमेंट बघा कशी, बॉडी हेड पोझिशन खाली आहे, पाय पण खालच्या पोझिशनला आहेत आणि हात पण खालीच आहेत. ओके, पण क्लोनिकला बघा काय, पाय वरती आहे, हेड पण वरती आहे आणि हात पण वरती आहेत. ओके, याला आपण घेऊन या क्लोनिक मुवमेंट. ठीक आहे, कळलं आहे. फोकल सिझर्समध्ये बघा दोन टाईप, सिझर्समध्ये दोन टाईप, एक असं फोकल सिझर्स म्हणजे बाबा एकच एरिया का त्या ठिकाणी अफेक्ट झाला आहे आणि पेशंट काय असणारे, अवेअर असणारे, म्हणजे त्याला कळेल की आपल्याला अटॅक येणार आहे. आणि जनरल सिझरमध्ये काय असेल, पूर्ण एरिया का असेल ब्रेनचा अफेक्ट झालेला आहे बघा. याच्यामध्ये कोणकोण टाईप आहेत, ॲब्सेंट सिझर असेल, टोनिक असेल, अटोनिक असेल, मायक्रोनिक असेल, क्लोनिक असेल आणि टोनिक क्लोनिक असेल. ओके, वेगवेगळे पार्टीचे सिझर्स कळले. नंतर आपण बघूया की अँटीप्लेप्टिक ड्रग्स. ओके, क्लासिफिकेशन. आता आपण क्लासिफिकेशनचं बघण्याआधी त्याचे डेफिनेशन बघूया. काय अँटीप्लेप्टिक ड्रगचे डेफिनेशन बनवू शकतो. अँटी म्हणजे विरुद्ध, म्हणजे अगेन्स्ट, म्हणजे तो काय करणार, प्रिव्हेंट करणारे किंवा इनिबिट करणारे इपिलेप्सी, म्हणजे जो अटॅक आहे इपिलेप्सीचा त्याला काय करेल, प्रिव्हेंट करेल किंवा इनिबिट करेल. मग आपण डेफिनेशन कशी बनवू शकतो, दीज आर दी फार्मेकोलॉजिकल एजंट्स विच आर यूज्ड इन ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ द इपिलेप्सी, सिझर्स और कन्व्हल्जन कॉल्ड ॲज अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. ओके, कळलं. म्हणजे त्याला येण्यापासून पण वाचवणारे, म्हणजे बचावात्मक तरीके, प्रतिबंधात्मक पण उपाय, म्हणजे प्रिव्हेन्शन पण करू शकतो. म्हणजे एखाद्या पर्सनला इपिलेप्सीचा अटॅक येत असेल तर तो येऊ नये म्हणून आपण काय करणार, जे ड्रग्स खाणार त्याला आपण काय होणार आहे,
अँटी इपिलेप्टिक ड्रग्स म्हणणार आहे, किंवा पूर्णपणे बरं पण ट्रॅकिंग करण्यासाठी आपण जे ड्रग खाणार आहे त्याला आपण म्हणूया अँटी इपिलेप्टिक ड्रग्स म्हणणार आहे. ओके, फर्स्ट आपण बघितलं की अकॉर्डिंग टू मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ओके, फार्माकोलॉजीमध्ये तर हेच इम्पॉर्टंट आहे. आपण तसं ॲज अ केमिकल स्ट्रक्चर पण बघितलं त्या ठिकाणी. ओके, या ठिकाणी थोडंसं अकॉर्डिंग टू केमिकल स्ट्रक्चर. तर हे मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये क्लासिफिकेशन हे इकडे लिहिलं तरी चालेल, पण हे इम्पॉर्टंट असतात. ह्याच्यावरून तुम्हाला पूर्णपणे फार्माकोलॉजी त्या घेऊ शकते. ठीक आहे, पहिलं काय दिलं बघा, ड्रग्स. आता आपल्याला काय कळालं इपिलेप्सीमध्ये काय कळालं की जी ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे जे ब्रेनची ॲक्टिव्हिटी ते काय होते, वाढते. इम्पल्स कंडक्शन वाढते, म्हणजे इलेक्ट्रिक इम्पल्स वाढतात. इलेक्ट्रिक इम्पल्स कशामुळे वाढते आपल्याला माहिती आहे. कोणतं इलेक्ट्रोलाइट इम्पॉर्टंट त्यासाठी, सोडियम इम्पॉर्टंट आहे. सोडियम जेव्हा कधी सेलमध्ये जातो तर इम्पल्स जनरेशन त्या ठिकाणी करणार आहे. मग आपलं पहिलं काम काय असेल की सोडियमला ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होतात त्या ठिकाणी सोडियमला जाऊन द्यायचं नाही. हे झालं पहिलं काम. पहिलं काम काय करणार आहे आपला, सोडियम चॅनलला बंद करून टाकणार आहे, किंवा सोडियमची एंट्री बंद करून टाकणार आहे. ओके, त्यानंतर दुसरं काय काम आहे, आपली बॉडी काय होते, खूप जास्त प्रमाणात ॲक्टिवेट होते. म्हणजे काय झालं, एक्साइटेड न्यूरोट्रान्समीटर जे वाढलेत त्यांच्या विरुद्ध जे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर ते सिंथेसिस काय करायची, वाढवायची. इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटरची सिंथेसिस वाढवायचं किंवा रिलीज त्या ठिकाणी वाढवायचं. हे झालं दुसरं कारण. तिसरं काय आहे बघा, कॅल्शियम करंट. जो सोडियम आहे जो काय करतोय, कॅल्शियमची एंट्री वाढवतोय. कॅल्शियममुळे काय होतं, मसल स्पाझम होत आहे, म्हणजे बॉडी काय होते, स्टीप होते. मग आपण कॅल्शियमला पण त्या ठिकाणी काय करूया, बंद करून टाकूया. त्यानंतर मल्टिपल मेकॅनिझम. आता मल्टिपल मेकॅनिझममध्ये हेच आहे, सोडियम चॅनल बंद करतील, गाबाची ॲक्टिव्हिटी वाढवतील, आणि टी चॅनल जे कॅल्शियमचे आहे ते पण काय करतील, बंद करून टाकतील. हे मल्टिपल ॲक्शनमध्ये याचं तिघांचं पण हेच ॲक्शन असणार आहे. त्यानंतर आपण काय करूया, मगाशी काय केलं जातं, पण इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटरचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं, म्हणजे जेणेकरून एक्साइटेड न्यूरोट्रान्समीटरची ॲक्टिव्हिटी कमी होईल. मग आपण असं केलं तर चालेल का, की जर एक्साइटेड जे न्यूरोट्रान्समीटर त्यांचीच ॲक्टिव्हिटी आपण बंद केली तर, ग्लुटामेट असेल हे काय एक्साइटेड न्यूरोट्रान्समीटर याचीच ॲक्टिव्हिटी कमी केली तर काय होईल, आपलं जो बॉडी एक्साइट लेवलला गेलेली आहे त्याची पण काय होईल, ॲक्टिव्हिटी कमी होईल. आणि जे इपिलेप्सी अटॅक आला आहे एक्सायटेशनमुळे तो काय होईल, आपोआप कमी केला जाईल. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलं, सिनॅप्टिक व्हेसिकल प्रोटीन. म्हणजेच काय, जे सिनॅप्टिक व्हेसिकल प्रोटीन म्हणजे सिनॅप्स जे बाहेरचं जे आहे, सिनॅप्टिक व्हेसिकल म्हणजे काय असेल, ज्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर स्टोअर करून ठेवला आहे. हे प्रोटीन समजा आपण जास्त केलं तर हे न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतील का, नाही होणार आहे. आणि हे एक्साइटेड न्यूरोट्रान्समीटर त्या ठिकाणी रिलीज नाही झालं तर त्याची ॲक्टिव्हिटी काय होईल, बॉडीची किंवा सिनॅप्टिक ॲक्टिव्हिटी काय होईल, कमी होईल. त्यानंतर अननोन मेकॅनिझम आहे काहींचं. त्यानंतर नवीन काही अँटीइपिलेप्टिक ड्रग्ज आहेत, आणि काही स्पेसिफिक जे स्टेटस इपिलेप्टिक्समध्ये ड्रग यूज करणारे ते पण या ठिकाणी इन्क्लूड केले आहेत. ओके, हे क्लासिफिकेशन बघा आपण काय करणार आहे. पहिलं क्लासिफिकेशन काय असेल, ड्रग्ज दॅट प्रोलॉंग सोडियम चॅनल इनॅक्टिव्हेशन. म्हणजे सोडियम चॅनल इनॅक्टिवेट केलं आहे आणि जास्त काळासाठी करणे. कोण असेल बघा, फिनिटॉइन असेल, कार्बामेझेपिन असेल, लॅमोट्रेगिन असेल, व्हॅल्प्रोएट, टोपेरामेट आणि झोनिसामाइड. ओके, त्यानंतर ड्रग्ज दॅट एन्हान्स गाबानर्जिक, दॅट इज इनिबिटरी ट्रान्समिशन. इनिबिटरीचं काय, इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटरचं ॲक्टिव्हिटी वाढवतं आहे. कोण असेल बघा, गाबा ए ॲगोनिस्ट, फिनोबार्बिटॉन, क्लोनाझेपाम, डायझेपाम, लोराझेपाम. गाबा ट्रान्स इम्युनेज इनिबिटर, गाबाला इनिबिट करणार जे एन्झाईम आहे यालाच काय करायचं आपण, इनिबिट करणार विगाबॅक्टेरिन थ्रू. नंतर गाबा रिअपटेक इनिबिटर, त्या सिनॅप्समध्ये गाबा रिलीज झाल्यानंतर गाबा परत घेतला जाईल, याचं काय करायचं आपल्याला, इनिबिशन करून टाकायचं. म्हणजे गाबा या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटर सिनॅप्समध्ये राहील आणि इनिबिटरी ॲक्शन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर प्रेझेंट म्हणजे जनरेट करत राहील. म्हणजे आपली बॉडी डिप्रेस करण्याचं काम जे आहे गाबाचं ते आपण वाढवणार आहे. कसं वाढवणार आहे, एकतर त्याच्या डायरेक्ट रिसेप्टरला जाऊन बाइंड करायचं, किंवा त्या गाबाची जे मेटाबॉलिझम करतोय त्या एन्झाईमला इनिबिट करायचं, जेणेकरून काय होईल, गाबाची सिनॅप्समध्ये ॲक्टिव्हिटी वाढेल. आणि तिसरं काय, रिअपटेक, म्हणजे गाबा त्या सिनॅप्समधून परत ॲब्सॉर्ब केलं जाते म्हणून त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते, तर ती रिअपटेक पण काय करणार आपण, टिगाबायन थ्रू इनिबिट करून टाकणार. त्यानंतर आपण मगाशी पाहिलं कॅल्शियम करंट, जो कॅल्शियम कॉन्ट्रॅक्शन थ्रू मसल स्टिफनेस आहे ते आपण काय करणार, ते बंद करणार विथ हेल्प ऑफ इथोसक्सिमाइड किंवा व्हॅल्प्रोएट किंवा व्हॅल्प्रोइक ॲसिड थ्रू. मल्टिपल मेकॅनिझम, म्हणजे ह्या तिन्ही मेकॅनिझम थ्रू काय करेल, हे व्हॅल्प्रोएट असेल, टोपेरामेट असेल, झोनिसामाइड काय करणं त्या ठिकाणी इफेक्ट दाखवणार आहे. त्यानंतर इनिबिट ग्लुटामेट ऑर एक्साइटेडने ट्रान्समिशन, म्हणजे ग्लुटामेट जो बॉडीची एक्साइटमेंट वाढवतोय त्याची ॲक्टिव्हिटी काय करणार आहे, कमी करणार आहे. कसं करणार आहे बघा, कोणते ड्रग करणार आहे, फॅल्मेट असेल, त्यानंतर टोपेरामेट असेल, लॉमेट्रोगिन असेल. त्यानंतर ड्रग्ज ॲक्टिंग वाया सिनॅप्टिक व्हेसिकल प्रोटीन SV2A, लेव्हरासेटाम असेल, ब्रिवारेसेटाम असेल.
त्यानंतर नेक्स्ट असेल किंवा हे न्यूट्रोपिक्स ड्रग्ज आहेत. ओके, हे बघूया आपण कसे ॲड करणार आहे. त्यानंतर ड्रग्स विथ अननोन ऑर अनक्लिअर मेकॅनिझम, गाबापेंटिन असेल, प्रिगबॅलिन असेल, हे पण काय गाबा नावाचं दिलं ना, गाबावरच ॲक्ट करतील आणि त्यात ॲक्शन दाखवणार आहे. त्यानंतर बघा न्यूवर अँटीप्लेक ड्रग्जमध्ये काय दिलं आहे, लॅकोसामाइड असेल, रुफॅनामाइड असेल आणि पॅराम्पेनल असेल. ओके, नंतर ड्रग्स यूज्ड इन स्पेसिफिकली इन स्टेटस इपिलेप्टिकस, डायझेपाम असेल, लोराझेपाम असेल, मिडाझोलाम असेल, फिनोबार्बिटॉल असेल, फिनिटॉइन असेल, लेव्हरासिटाम असेल. ओके, हे नवीन ड्रग्ज आहेत. ओके, कशासाठी वापरतात, स्पेसिफिक आपल्या स्पेसिफिक स्टेटस इपिलेप्टिकसमध्ये. ओके, हे झालं आपलं अकॉर्डिंग टू मेकॅनिझम ॲक्शन. आता सेकंड क्लासिफिकेशन आपलं अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. ओके, जेव्हा तुम्हाला क्लासिफिकेशन 5 मार्क्ससाठी विचारलं जाईल तर तुम्ही दोन्ही पण लिहिणं गरजेचं आहे, किंवा 4 मार्क्ससाठी विचारलं दोन्ही पण लिहिणं गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला समजा 3 मार्क्स असतील तर 3पैकी तुम्हाला 2 मार्क्स दिले जातील. पण जर तुम्ही दोन्ही क्लासिफिकेशन लिहिले अकॉर्डिंग टू मेकॅनिझम आणि अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर तर तुम्हाला नक्कीच 3पैकी 3 मार्क्स आहेत. पण प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहिलं की पहिले बघा काय दिलं आहे, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चरमध्ये दिलं, पहिले दिलं हॅडोनटॉइन. हॅडोनटॉइनमध्ये काय बघा, फिनिटॉइन, मेफेटॉइन. इम्युनोस्टेबिलिन्समध्ये आहेत कार्बेमेझेपिन, ऑक्सकार्बेमेझेपिन. सक्सिनेमाइडमध्ये आहे इथोसक्सिमाइड, मेथोसक्सिमाइड. बार्बिटॉनमध्ये आहे फिनोबार्बिटॉन, मेफोबार्बिटॉन. ओके, सिमिलर शब्द लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. बघा, फिनोबार्बिटॉन, फिनिटॉइन, मेफिटॉइन, कार्बेमेझेपिन, ऑक्सकार्बेमेझेपिन, इथोसक्सिमाइड, मेथोसक्सिमाइड, फिनोबार्बिटॉन, मेफोबार्बिटॉन. बेन्झोडायझेपिनमध्ये पण बघा, झेपाम. ओके, डायझेपाम, क्लोनाझेपाम, लोराझेपाम आणि मिडाझोलम म्हणजे अल्प्राझोलम. ओके, असे ड्रग लक्षात ठेवा. फॅटिक ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये बघा, व्हॅल्प्रोइक ॲसिड, डिवल्प्रोइक सोडियम, सायक्लिक गाबा ॲनलॉग, गाबापेंटिन, प्रिगाबॅलिन. फ्रुक्टोज डेरिव्हेटिव्ह टोपेरामेट. पायरोलिडिन्समध्ये आहे लेव्हरासिटाम, रिव्हरासिटाम. ट्रायझिन्समध्ये आहे लॅमोट्रेगिन. सल्फोनामाइडमध्ये झिनोसॅमाइड. इरो डेरिव्हेटिव्हमध्ये फाल्बॅमेट. अमिनो ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये विगाबॅट्रिन, टिगाबाइन. त्यानंतर फंक्शनलाइज अमिनो ॲसिडमध्ये लॅकोसामाइड आणि फिनल ट्रायझिनमध्ये लॅमोट्रेगिन. ओके, हे सगळे काय इम्पॉर्टंट आहेत. हे क्लासमध्ये 15पैकी कमीत कमी म्हणजे 10 तरी क्लास तरीकेने आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये 2 ड्रग्स. ओके, तर आपण स्टार्ट करूया इंडिव्हिज्युअल ड्रगमध्ये. पहिला इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर द इपिलेप्सी, फिनिटॉइन. लक्षात सुद्धा जर त्या ठिकाणी स्पेसिफिक इपिलेप्सी दिली नसेल, म्हणजे फक्त विचार असेल ड्रग ऑफ चॉईस फॉर द इपिलेप्सी, तर फिनिटॉइन त्या ठिकाणी मोस्ट करेक्ट आन्सर आहे. ओके, पण जर त्या ठिकाणी स्पेसिफाय केलं असेल जनरलाइज इपिलेप्सी, टोनिक्लोनिक इपिलेप्सी, ॲब्सेंट सीझर्स असं लिहिलं असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला स्पेसिफाय त्या ठिकाणी इन्क्लूड करावं लागेल. तर बघूया आपण पहिलं काय बघा, फिनिटॉइन ओल्डेस्ट नॉन सिडेटिव्ह अँटीइपिलेप्टिक ड्रग्स त्या ठिकाणी सांगितलं आहे. नॉन सिडेटिव्ह म्हणजे काय, याच्याने काय होईल, सिडेशन येणार नाही. आपण बघितलं लास्ट लेक्चर, सिडेशन म्हणजे पर्सन मे गेट काल्म, नॉन रिस्पॉन्सिव्ह अँड रिमेन इनॅक्टिव्ह टुवर्ड्स द स्टिम्युलस. म्हणजे जास्त ॲक्टिव्हिटीच्या किंवा ॲक्टिव्ह स्टिम्युलस ठिकाणी दाखवणार नाही, किंवा जो रिस्पॉन्ड असेल त्याचा कमी होईल, किंवा तो पेशंट काय होईल, शांत होईल. असं काही होणार नाही याच्यामध्ये, कारण हा काय नॉन सिडेटिव्ह आहे. बिलॉंगिंग टू द हॅडोनटॉइन क्लास, इंट्रोड्यूस इन टू 1938, अवेलेबल ॲज ओरल टॅब्लेट्स, कॅप्सूल, च्युएबल अँड एव्ह इंजेक्शन. म्हणजे ओरली पण देऊ शकतो आपण आणि पॅरेंटली पण देऊ शकतो हा ड्रग. ओके, मेकॅनिझम बघा या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आहे आणि हे चार्ट वाईज द्यायचा प्रयत्न केला आहे. असं लिहिल्यानंतर तुम्हाला काही जास्त मार्क्स पडतील, कारण हे लिहिण्याबरोबरच आपलं लक्षात ठेवणं पण खूप सोपं असतं. जसं पॅरेग्राफ लक्षात ठेवायला थोडंसं अवघड जाईल. बघा काय सांगितलं आहे, स्टॅबिलाइज न्यूरनल मेमरी बाय प्रोलॉंगिंग इनॅक्टिव्हिटिंग ऑफ व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल अँड रिड्यूस फ्रिक्वेन्सी ऑफ रिपिटेटिव्ह फायरिंग ऑफ ॲक्शन पोटेन्शियल अँड नो CNE डिप्रेशन ॲट थेरपिटिक डोस. म्हणजे त्याचं काय सांगितलं आहे की जेव्हा आपण फिनिटॉइन टाकूया बॉडीमध्ये, तर काय करेल, तो सोडियम चॅनलला जाऊन बाइंड करेल. सोडियम चॅनल म्हणजे कोणते, व्होल्टेज गेटेड, म्हणजे जे ॲक्शन पोटेन्शियलमुळे, म्हणजे डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिकल चार्ज अक्रॉस द सेल, म्हणजे सेलच्या अलीकडं जेवढे पॉझिटिव्ह आहेत तेवढंच निगेटिव्ह इकडे असेल, आपण स्टॅबिलाइज मेमरी पोटेन्शियल म्हणूया. पण जर इकडे पॉझिटिव्ह वाढला तर काय होईल, इकडे पॉझिटिव्ह वाढला तर काय होईल, इकडं पोटेन्शियल वाढेल आणि इकडं पोटेन्शियल काय कमी होईल. मग ह्या डिफरन्सला आपण काय म्हणू, ॲक्शन पोटेन्शियल जनरेशन. जर असं ज्याच्यामुळे होऊन सोडियम चॅनल ॲक्टिवेट होत असेल, तर ह्या व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल काय करतो आपण ठिकाणी बाइंड करेल आणि ब्लॉक करून टाकेल. ओके, स्टॅबिलाइज द इनॅक्टिवेट
स्टेट ऑफ सोडियम चॅनल, म्हणजे हे सोडियम चॅनल इनॅक्टिवेट ठेवतील, त्याचबरोबर स्टॅबिलाइज ठेवणार, म्हणजे जास्त काळासाठी ते सोडियम चॅनल ॲक्टिवेट होणार नाही, सोडियम चॅनल ओपन होणार नाही, ते शांत राहतील. अँड प्रिव्हेंट्स रिटर्न्स ऑफ ॲक्टिवेट स्टेट रॅपिडली, म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे पटकन तो सोडियम चॅनल ॲक्टिवेट होऊन देणार नाही, जेणेकरून सोडियम आतमध्ये जाईल आणि इम्पल्स जनरेशन करेल. हाय फ्रिक्वेन्सी रिपिटेटिव्ह न्यूरॉनल फायरिंग, म्हणजे न्यूरॉनमध्ये जो सिग्नल ट्रान्समिट होतो याच्यामध्ये रोल काय आहे, तुमच्या सोडियमचा आहे. जर सोडियम नसेल तर हा जो इम्पल्स आहे तो पुढे जाईल का, नाही जाणार आहे. आणि ही न्यूरॉनल फायरिंग आहे ते काय होईल, इनिबिट केलं जाईल. का इनिबिट केलं आहे, कारण सोडियम चॅनलचं आपण काय केलं आहे, इनिबिट करून टाकलं, इनॅक्टिवेट करून टाकलं आहे म्हणून. आणि जी न्यूरोनल एक्सायटिबिलिटी आहे, जी एक्सायटिबिलिटी सोडियममुळे वाढते, ती काय होईल, कमी होईल. आणि या थ्रू काय केलं जाईल, प्रिव्हेन्शन ऑफ सीझर्स प्रोपोगेशन. सीझर्स काय आपण मगाशी बघितलं का, ब्रेनमध्ये काय होते, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढते. आणि इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढण्यामागं कारण काय, आपल्याला सोडियमचं आहे. आपण माहिती आहे सोडियम इज इम्पॉर्टंट फॉर द इम्पल्स जनरेशन. ओके, म्हणजे हे कशामुळे होतं, रिपीटेड फायरिंग आहे, दिसतं आहे काय, रिपीटेड फायरिंग आहे ब्रेनकडे. ओके, ब्रेनमध्ये एखाद्या एरियामध्ये काय रिपीटेड फायरिंग होते सोडियममुळे. ओके, सोडियम एंट्री होत असेल तर काय होईल, इम्पल्स जनरेशन केलं जाईल. ब्रेनमध्ये ज्या एरियामध्ये वाढेल त्या एरियाला काय होईल, त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इम्पल्स जनरेट केले. आणि ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे तो एरिया काय होईल, तो बॉडी पार्ट ठिकाणी जर्की मुवमेंट करायला सुरुवात करेल. आणि मग त्याच एरियामध्ये आपण समजा सोडियम बंद केले तर हा इलेक्ट्रिकल इम्पल्स ट्रान्सपोर्ट होणार नाही. आणि ट्रान्सफर झाला नाही, हा इम्पल्स ट्रान्सफर झाला नाही तर काही ठिकाणी त्या एरियामध्ये ही ॲक्टिव्हिटी काय होईल, कमी होईल. आणि हीच आपल्याला काय करायची, अँटीप्लेप्टिक ॲक्टिव्हिटी असणार आहे. म्हणजेच काय होईल, आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ती काय होईल, कमी होईल, इलेक्ट्रिक इम्पल्स जनरेट होण्याची. ओके, हे कशामुळे होतं आहे, हे सोडियममुळे होते. ओके, सोडियम एंट्रीमुळे. जर आपण सोडियम बंद केलं तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती काय होईल, कमी होईल किंवा बंद होऊन जाईल. आणि हीच ॲक्टिव्हिटी आपल्याला बंद करायची आहे ॲज अ अँटीप्लेप्टिक ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. त्यानंतर आपण बघूया फार्मेकोलॉजी काय बघा. फार्मेकोलॉजीमध्ये आपण काय बघतो, फार्मेको डायनेमिक्स तर आपण बघितलं मागाशीच. काय फार्मेको डायनेमिक म्हणजे हाऊ ड्रग्स प्रोड्यूस इफेक्ट ऑन द बॉडी, त्याला आपण म्हणूया फार्मेको डायनेमिक. एवढी आपण काय बघितलं, फार्मेको डायनेमिक. आता आपण बघूया थोडा पार्ट याचा फार्मेकोकायनेटिकचा. फार्मेकोकायनेटिकमध्ये आपण काय बघतो, ADME बघतो ना. ADME म्हणजेच ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन. बघा आपण फिनिटॉईनचं बघूया. काय ॲब्सॉर्प्शन बघा, आपण बघितलं आहे ॲब्सॉर्प्शन म्हणजेच काय, हे फिनिटॉईन आपण ओरली पण देतो आहे आणि इंट्राव्हिनसली पण देतो आहे. इंट्राव्हिनसली ड्रग जेव्हा आपण देतो त्याचा ॲब्सॉर्प्शन प्रोसेस नसते, डिरेक्ट काय होईल, डिस्ट्रीब्युशन असणार, कारण ड्रगच आपण काय देतो, ब्लडमध्ये देतो आहे. बघा काय सांगितलं ॲब्सॉर्प्शनमध्ये, वेन इट ॲडमिनिस्टर ओरली, स्लो बट कम्प्लीट ॲब्सॉर्प्शन, म्हणजे पूर्णपणे ड्रग ॲब्सॉर्ब केला जाईल पण बायोअवेलेबिलिटी व्हेरी असणार आहे. कॅप्सूल आणि टॅबलेटमध्ये काय होईल, त्या ठिकाणी बायोअवेलेबिलिटी व्हेरी असणार आहे. डिस्ट्रीब्युशन बघा सांगितलं आहे, हायली प्रोटीन बाउंड, नियरली इक्वल टू 90%. म्हणजेच समजा 100 मॉलिक्युल्स आपण फिनिटॉईनची बॉडीमध्ये टाकले तर 90 मॉलिक्युल्स काय होतील, हे प्लाझ्मा प्रोटीनला काय होतील, बाइंड केले जातील. ओके, प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड केले जातील. आणि ते ड्रग काय होईल, हळूहळू बॉडीमध्ये फ्री होईल आणि त्यानुसार काय होईल, ॲक्टिव्हिटी दाखवेल. म्हणजे याचं ड्युरेशन ॲक्शन पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. मेटाबॉलिझम कसं होईल बघा, हिपॅटिक म्हणजे लिव्हरमध्ये मेटाबॉलिझम होईल विथ द हेल्प ऑफ CYP2, C19 अँड C9 या 2 एन्झाईम थ्रू काय केलं जाईल, त्या ठिकाणी मेटाबॉलिझम केलं जाईल. आणि हे काय डोस डिपेंडंट आहे, नॉन लिनियर कायनेटिक्समध्ये थ्रू काय याचं एक्सक्रेशन केलं जाईल. आणि मेटाबोलाइट्स एक्सक्रेटेड इन युरिन, म्हणजे जेव्हा CYP2, C9 किंवा CYP2, C19 थ्रू काय याचं मेटाबॉलिझम केलं जाईल आणि त्या थ्रू काय होईल, तो जो मेटाबोलाइट असेल तो काय होईल, एक्सक्रेट युरिनमध्ये केला जाईल. नंतर याचं ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन बघा, म्हणजे थेरपेटिक डोसमध्ये हा ड्रग बॉडीवर काही अनडिझायरेबल इफेक्ट कॅन प्रोड्यूस करतो आहे. बघा CNSवर काय इफेक्ट आहे, निस्टॅगमस. व्हॉट इज निस्टॅगमस, अ इनव्हॉलंटरी मुवमेंट ऑफ मसल ऑर आईज. ओके, म्हणजे डोळ्याची बुबुळ अशी आपोआप हालणे किंवा बॉडीचं एखादं मसल आपोआप कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्शन करणे किंवा हळूहळू बघितलं असेल का तरी आपल्या बॉडीचं एखादं मसल किंवा भुवई उडत असेल, असे हे सगळे मुवमेंट्स कशामध्ये येतात, आपल्या निस्टॅगमस ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यानंतर अटॅक्झिया म्हणजे काय, एका ठिकाणी काय होईल, आपली बॉडी मुवमेंट किंवा आपण जसं तुम्हाला क्रॅम्प माहिती, क्रॅम्पमध्ये बघा एखादं बोट आखडतं, तसं काय होईल त्या ठिकाणी अटॅक्झियासारखी कंडिशन असेल. तर नेक्स्ट असेल कन्फ्युजन, म्हणजे तो पर्सन कन्फ्युजन स्टेटमध्ये जाईल किंवा तो त्याला बोलता येणार नाही, स्लर्ड स्पीच. ओके, पण इट इज अ डोस रिलेटेड, म्हणजे जर जास्त डोस असेल तर हे ॲक्टिव्हिटी दिसतील आणि जर थेरपेटिक डोस ऑप्टिमम असेल तर ठिकाणी ही
डिसीज हे सिम्पटम्स त्या ठिकाणी दिसतील, पण कमी प्रमाणात दिसतील. नंतर जिंजावल हायपरप्लेशिया. व्हॉट इज जिंजावल? जिंजिवा म्हणजे काय? हिरड्या. ज्या दात असतील त्याच्या जे हिरड्या आहेत, दात आहे याच्या जे हिरड्या आहेत हे काय होईल? हायपरप्लेशिया होईल. ओके, ह्या जे हिरड्या आहेत हे काय? हायपरप्लेशिया होईल आणि याच्यावर सूज येईल. ओके, त्याच्यामध्ये पूसारखं होईल. याला पण म्हणजे हायपरप्लेशिया. हायपर म्हणजे काय? जास्त, आणि प्लॅशिया म्हणजे प्लाझम. तिथल्या ज्या सेल्स आहेत त्या काय? मोठ्या प्रमाणात होईल, पण कुठल्या? जिंजिबा म्हणजे हिरड्यांच्या. त्यानंतर हिरसुटिझम. व्हॉट इज हिरसुटिझम? इंक्रीज लेवल ऑफ एंड्रोजन इन फिमेल. त्याच्यामुळे काय होईल? मेलसारखे होईल ते अप्पर लिप्स म्हणजे जे ओठ आहे त्याच्यावर काही थोडे छोटे फेशियल हेअर्स यायला सुरुवात होतील. त्याला आपण हिरसुटिझम म्हणूया. ड्यू टू हॉर्मोन इम्बॅलन्स अँड कोर्सनिंग ऑफ फेशियल फीचर्स. म्हणजे जे तोंडावर जे इमोशन्स आहेत ते दिसणार नाहीत, किंवा फिमेलमध्ये आपण त्याला म्हणूया ना, जो चेहरा आहे तो थोडासा मेलसारखा दिसायला सुरुवात होतील. याला आपण म्हणूया हिरसुटिझम किंवा फेशियल एक्सप्रेशन किंवा फेशियल फीचर्स कोर्सनिंग. तर मॅगलोब्लास्टिक ॲनिमिया. फोलेट ॲब्सॉर्प्शन. फोलिक ॲसिड जे आहे व्हिटॅमिन B9 ह्याचं ॲब्सॉर्प्शन कमी झाल्यामुळे मॅगलोब्लास्टिक ॲनिमिया देखील होईल, म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण ठिकाणी होईल कमी होईल. हायपर सेन्सिटिव्हिटी. जर त्या पर्सनला ह्या फेनिटॉइनची हायपर सेन्सिटिव्हिटी असेल तर काय होईल? रॅशेस होतील, फिवर येईल, किंवा लिम्फ ॲडेनोपॅथी होईल. लिम्फ ॲडेनोपॅथी म्हणजे काय? कॅन बी सिव्हिअर, म्हणजे खूप जास्त प्रमाणात होईल. पण काय हे लिम्फ ॲडेनोपॅथी? लिम्फ म्हणजे आपल्याला माहिती आहे काय? लिम्फ इज पार्ट ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. आणि ॲडेनोपॅथी म्हणजे काय? ते जो नोड आहे, लिम्फ नोड आहे, त्याचं काय होईल? लिम्फ नोड हा नॉर्मल आहे, आणि ॲपॅथी म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल चेंज होईल, म्हणजे काय होईल? जास्त मोठा होईल. फॉर एक्झाम्पल माहिती आहे सगळ्यांना की वळ येतो कधी आपण जास्त इन्फेक्शन झालं किंवा काही झालं तर इथं मांडीच्या मध्ये आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या मध्ये काय ते वळ येतो. ओके, त्याला लिम्फॅडेनोपॅथी म्हणूया. कळत आहे? टेरेटोजेनिसिटी. फिटल हायड्रोटाईन सिंड्रोम म्हणजे त्या पर्सनला समजा त्या मदरमध्ये किंवा त्या आईला जी प्रेग्नंट आहे त्या प्रेग्नंट जर फिनिटॉइन ट्रीट करत असेल तर त्या पर्सनमध्ये किंवा त्या फिटसमध्ये हा डिसीज त्या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल. ओके, फिटल हायड्रोटाईन सिंड्रोम. टेरेटोजेनिसिटी म्हणजे जे बोन आहेत त्या बोनची ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. ओके, किंवा क्लेफ्ट लिप त्या ठिकाणी दिसेल. क्लेफ्ट लिप म्हणजे जे ओठ आहे, फॉर एक्झाम्पल हे नोज आहे आणि हे वरचं अप्पर लिप आहे, हे काय होईल? इथलं तुटल्यासारखं दिसेल. याला आपण म्हणूया क्लेफ्ट लिप. ओके, कळत आहे? ड्रग इंटरॅक्शन बघायला सांगितलं आहे. फिनिटॉइन इज एन्झाईम इंड्युसर. एन्झाईम इंड्युसर म्हणजे आपण आधीच बघितलं काय असेल. एन्झाईम इंड्युसर मीन्स इट इन्क्रीज द सिक्रेशन अँड सिंथेसिस ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम्स विच आर प्रेझेंट इन द लिव्हर. आणि मग जर एन्झाईमचं सिक्रेशन अँड सिंथेसिस वाढलं तर एन्झाईमचं काम काय? मेटाबॉलिझम. म्हणजे त्याबरोबर फिनिटॉइन बरोबर आपण जो दुसरा ड्रग घेणार आहे या ड्रगचं मेटाबॉलिझम काय होईल? वाढेल, आणि त्याचबरोबर ड्युरेशन ॲक्शन काय होईल? त्या ड्रगची कमी होईल. मग आपण टेकन बघा एन्झाईम इंड्युसर इन्क्रीज मेटाबॉलिझम ऑफ अदर ड्रग लाईक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, वारफारिन, कॉर्टिकोस्टेरॉइड. म्हणजेच काय? फिनोटाईन बरोबर समजा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग घेतले तर याची थेरपी काय होईल? याचं ड्युरेशन काय होईल? कमी होईल. वारफारिनचं ड्युरेशन कमी होईल, कॉर्टिकोस्टेरॉइडचं ड्युरेशन कमी होईल. म्हणजेच काय? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जर प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी घेतले असेल तर देखील प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस वाढतील. वारफारिन कशासाठी घेतो आपण? अँटीकोॲग्युलंट, तर ठिकाणी ब्लड कोॲग्युलेशन होण्याचे चान्सेस वाढतील. कॉर्टिकोस्टेरॉइड कशासाठी घेतो आपण? फॉर एक्झाम्पल बॉडी बिल्डिंग असेल किंवा एखादं इम्युनोसप्रेशन असेल यांची पण फेल्युअर होईल, आणि त्या ठिकाणी सुपर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. त्यानंतर अफेक्शन बाय एन्झाईम इनिबिटर्स म्हणजे हा काय? एन्झाईम इंड्युसर आहे फिनोटाईन. पण जर एन्झाईम इनिबिटर म्हणजे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी करणारे ड्रग्स त्याच्यासोबत घेतले, आयसोनियाझाईड असेल किंवा सिमेटेड असेल, तर फिनिटॉइनची लेवल काय होणार आहे? वाढणार आहे. म्हणजे याचं मेटाबॉलिझम काय होईल? फिनिटॉइनचं कमी होईल, आणि मेटाबॉलिझम कमी झालं म्हणजेच काय? ड्युरेशन ॲक्शन काय होणार? त्या ठिकाणी वाढणार आहे. हायली प्रोटीन बाउंडेड कॅन डिस्प्लेस ऑर बी डिस्प्लेस बाय अदर प्रोटीन बाउंडेड ड्रग. म्हणजे जर याची प्रोटीन बाइंडिंग पॉवर जास्त आहे फिनिटॉइनची, अप टू 90% तो बाइंड होतो आहे, म्हणजे नक्कीच हा काय होईल? त्या ठिकाणी जास्तच त्या ठिकाणी ॲफिनिटी असणारी प्लाझ्मा प्रोटीनकडं. म्हणजे ज्याची ॲफिनिटी कमी आहे प्लाझ्मा प्रोटीनकडं त्याला रिप्लेस करून टाकेल हा. आणि जर फिनिटॉइनपेक्षा जास्त प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग असणारा ड्रग आला तर तो फिनिटॉइनला रिप्लेस करून टाकेल. याला आपण काय म्हणूया? फार्मॅकोकायनेटिक इंटरॅक्शन. ओके, याला आपण काय म्हणूया?
याला पण आपण फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन म्हणजे कोणती मेटाबॉलिझम टाईपमध्ये, ही पण फार्माकोकायनेटिक, ही पण मेटाबॉलिझम टाईपमध्ये, आणि ही पण ही पण फार्माकोकायनेटिक इंटरॅक्शन ही कोणती आहे, डिस्ट्रीब्युशनमध्ये. ठीक आहे, हे तिन्ही पण फार्माकोकायनेटिक बघितले आपण. कळलं. त्यानंतर थेरप्युटिक बघ काय सांगितलं, जनरलाइज क्लोनिक टोनिक सीझर. टोनिक क्लोनिक सीझरमध्ये जनरलाइज पूर्ण बॉडीमध्ये किंवा पूर्ण ब्रेनमध्ये जर इलेक्ट्रिकल इन्चार्ज वाढला असेल, डिस्चार्ज वाढला असेल, तर त्याच्यामध्ये आपण हा ड्रग वापरू शकतो ॲज अ ट्रीटमेंट म्हणून. त्यानंतर फोकल और पार्शियल सीझर्स म्हणजे फोकलमध्ये पण आपण वापरू शकतो. त्यानंतर स्टेटस इपिप्टिक्समध्ये पण आपण वापरू शकतो इन IV फॉर्म ॲज अ लोडिंग डोस. लोडिंगमध्ये जास्त डोस त्या ठिकाणी CSS अचीव करण्यासाठी, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अचीव करण्यासाठी आपण हा जास्त प्रमाणात वापरला जाईल. बट नॉट इफेक्टिव्ह इन ॲब्सेंस सीझर विच अ टाईप ऑफ जनरलाइज एपिलेप्सी. म्हणजेच काय, जर सिम्पटम दिसत नसतील, फक्त तो माणूस उभा राहतोय काही काळासाठी, फक्त बघतोय, स्टेअर करतोय आणि ते ॲक्टिव्हिटी करण्याचं बंद करतोय, या सीझरमध्ये आपण हा ड्रग वापरू शकत नाही. हे झालं फिनोटाईनबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. पहिला आपण फिनोटाईन का बघितला आहे, कोणत्या क्लासचा होता, सोडियम चॅनल ब्लॉकर किंवा आपण याला म्हणलो हॅडेंटाईन डेरिव्हेटिव्स. नेक्स्ट असेल फिनोबार्बिटॉन. हा कशाचा आहे, बार्बिच्युरिक ॲसिड किंवा हा काय करणार आहेत, गाबा रिसेप्टार स्टिम्युलंट असणार किंवा गाबानर्जिक इनिबिटरी न्यूरोट्रान्समिशन एन्हान्सर आहे. ओके बघ काय सांगितलं आपण, हे हिप्नोटिक सेडेटिव्हमध्ये पण बघितलेलं आहे, सिमिलर ॲक्शन असणार आहे. ओके, सिमिलर ॲक्शन कशी, जेव्हा कधी फिनोबार्बिटॉन बॉडीमध्ये टाकूया, तो ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करणार. काय आपल्याला कुठे ॲक्शन दाखवायची आहे, CNS वर ॲक्शन दाखवायची आहे, आणि CNS वर ॲक्शन दाखवण्यासाठी ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करणं गरजेचं आहे. त्यानंतर तो काय करेल, गाबा ए रिसेप्टरला जाऊन काय करेल, बाइंड करेल बार्बिच्युरेट साईटवर. ओके, आपल्याला माहिती हा ड्रग कोणता आहे, बार्बिच्युरिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर एनहान्स गाबा मेडिटेड क्लोराइड इन्फ्लक्स, म्हणजे ते काय होईल, गाबा थ्रू काय होईल, क्लोराइड इन्फ्लक्स वाढेल. आणि आपल्याला माहिती आहे क्लोराइड जेव्हा त्या सेलमध्ये जातो, नंतर काय होतं, हायपर पोलरायझेशन होईल. आणि हायपर पोलरायझेशन झाल्यानंतर काय होईल, जी मेम्ब्रेन असेल ती काय होईल, स्टॅबिलाइज केली जाईल. आणि स्टॅबिलाइज केल्यानंतर कोणत्या प्रकारचा इम्पल्स, त्या ठिकाणी क्लोराइड आतमध्ये येणार नाही, क्लोराइड आतमध्ये गेला आहे, हायपर पोलरायझेशन झालं आहे, म्हणजेच त्या ठिकाणी डिपोलरायझेशन होणार आहे. व्हॉट इज डिपोलरायझेशन, इम्पल्स जनरेशन. ओके, म्हणजेच काय, हायपर पोलरायझेशन झाल्यामुळे डिपोलरायझेशन होणार नाही आणि इम्पल्स जनरेशन त्या ठिकाणी होणार नाही. आणि जे इम्पल्स तयार होतात आहेत त्याच्यावर काय झालं, इनिबिशन झालं. आपल्याला ही तर ॲक्टिव्हिटी बनवायची आहे, म्हणूनच अँटी कन्व्हर्जन ॲक्शन त्या ठिकाणी प्रोड्यूस करेल, सेडेटिव्ह पण ॲक्शन ह्याच वेने प्रोड्यूस करेल, आणि हिप्नोटिक ॲक्शन पण ह्याच वेने प्रोड्यूस करेल. सिमिलर मेकॅनिझम आहे. ओके, फिनोबार्बिटॉनचं सिमिलर मेकॅनिझम सगळीकडे आहे, सेडेटिव्ह असेल, हिप्नोटिक असेल किंवा अँटी कन्व्हर्जंट असेल, सगळीकडे सेम ॲक्शन आहे. कशी, गाबा रिसेप्टरला जाऊन बाइंड करायचं, गाबा रिसेप्टरला बाइंड केल्यानंतर क्लोराइड चॅनल ओपन होतील, क्लोराइड चॅनल ओपन झालं, क्लोराइड आयन्स आतमध्ये जातील, क्लोराइड आयन्स आतमध्ये गेल्यानंतर देखील हायपर पोलरायझेशन होईल, आणि हायपर पोलरायझेशन झाल्यानंतर देखील काय होईल, मेंब्रेन स्टॅबिलाइज होते, आणि मेंब्रेन स्टॅबिलाइज झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिकल सिग्नल त्या ठिकाणी तयार होणार नाही, आणि CNS डिप्रेस होईल, आणि या थ्रूज काय केलं जाईल, त्या ठिकाणी अँटी कन्व्हर्जंट, सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक ॲक्शन त्या ठिकाणी प्रोड्यूस केली जाईल. आता आपण बघूया फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक्समध्ये आपण काय बघतो, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन. ओके, बघा काय सांगितलं आहे, ॲब्सॉर्प्शन बघा सांगितलं, व्हॅरिएबल म्हणजे वेगवेगळं असणार आहे. रूट जसं आपण डोसेस फॉर्म चेंज केलं, रूट चेंज केलं, त्यानुसार काय होईल, त्याचं बायोलॅबिलिटी पण त्या ठिकाणी काय होईल, चेंज होईल. ओव्हरऑल बायोलॅबिलिटी 70 to 100%. म्हणजे ड्रग हा समजा 100 मिलीग्रॅम दिला तर 70 मिलीग्रॅम ते 100 मिलीग्रॅमपर्यंत तो बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब करू शकतो, पण डिपेंडिंग अपॉन द फॉर्म्युलेशन कोणतं त्यानुसार. ओके, डिस्ट्रीब्युशन बघायला सांगितलं, वाईल्ड डिस्ट्रीब्युटेड, हायली प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग अप टू 90%. जसं आपण बघितलं फिनोटाईन पण 90% बाइंड करत होता, तसं हा पण ड्रग काय करेल, 90% बाइंड करेल. त्यानंतर मेटाबॉलिझम बघायला सांगितलं, मेटाबॉलिझम सेम, CYP2C9 अँड CYP2C19 या थ्रूज काही मेटाबॉलिझम केलं जाईल. जसं फिनोटाईन मेटाबॉलिझम होत होता तसं फिनोबार्बिटॉन पण होणार आहे. आणि 0 ऑर्डर कायनेटिक्स आहे ॲट थेरप्युटिक डोस. 0 ऑर्डर कायनेटिक्स काय बघा, तुम्ही बघून घ्या काय असेल हे, डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग. ही कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असेल की ड्रग एलिमेंट किती होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट असेल एक्सक्रिशन, प्रायमरली रिनल, म्हणजे जो इनॅक्टिव्ह मेटाबॉलाइट आहे, जो मेटाबॉलिझम झाला आहे CYP29C थ्रू आणि CYP219C थ्रू. ओके, त्याचं काय होईल, एक्सक्रिशन त्या युरिनमध्ये केलं जाईल. हाफ लाईफ किती, 70 to 42 hours. डोस डिपेंडंट ड्यू टू द सॅच्युरेशन कायनेटिक्स. ओके, डिपेंड ॲट डोस किती आहे त्यानुसार काय होईल, त्याचं हाफ लाईफ पण त्या ठिकाणी चेंज केली जाईल.
फार्माकोलॉजिकल ॲक्शन बघा काय, CNSवर आपण आधी बघूया ब्रेनवर किंवा CNS म्हणजेच काय, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डवर काय इफेक्ट आहे बघा. आपल्याला माहिती आहे हा CNSवर म्हणजे ब्रेनवर ॲक्ट करतोय, गाबा इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर ॲक्ट करतोय, म्हणजेच काय कारण गावाला स्टिम्युलेट करतोय, म्हणजे ॲक्टिव्हिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजे आपली CNS सिस्टीम नक्कीच डिप्रेस केली जाईल. बघा काय काय झालं आहे, सिडेशन होईल, जर कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण ड्रग दिला तर सिडेशन होईल, जर थोडा जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर हिप्नोसिस होईल, तर त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर अँझिओलायटिक इफेक्ट दाखवेल, आणि त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर अँटी कन्व्हर्जंट ॲक्शन दाखवेल विथ द हेल्प ऑफ गाबानर्जिक इनिबिशन हे वाढवलं जाईल. ओके. मे कॉजेस कॉग्निशन इम्पेअरमेंट अँड ड्राउझिनेस. सिव्हिअर डिप्रेशन झाले म्हणजे कॉग्निशन म्हणजे लक्ष राहणार नाही, कॉर्डिनेशन राहणार नाही, आणि तो पेशंट काय ड्राउझिनेस किंवा झोप आल्यासारखं करेल. त्या नेक्स्ट असेल रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम काय इफेक्ट आहे बघा, आपल्याला माहिती आहे काय होणार आहे, आपली CNS तर डिप्रेस होती आणि CNSमध्ये काहीतरी रिस्पिरेटरी सेंटर असणार आहेत. CNS डिप्रेस झाले म्हणजे अदर सिस्टीम पण काय होणार, डिप्रेस होणार. बघा काय सांगितलं आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम डिप्रेशन ॲट हाय डोस. जास्त डोस घेतला तर काय रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे आपण जो मोठा फुल श्वास घेतोय तो काय शॅलो ब्रिथिंग होईल, म्हणजे वरच्या वर्ष श्वास घ्यायला सुरुवात करू, आणि आपला जो रेस्पिरेशन रेट आहे 12 to 16 किंवा 20 तो काय होईल, कमी होईल. 12पेक्षा कमी घ्यायला श्वास घ्यायला घेऊ तर कमी होईल. त्यानंतर टायडल व्हॉल्यूम पण कमी होईल. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, एका मोठ्या श्वासमध्ये आपण किती श्वास किंवा किती एअर आपण लंग्समध्ये खेचून घेतो याला आपण टायडल व्हॉल्यूम म्हणजे. आपण नॉर्मल ते किती आहे 1500 ml. ओके. हे काय होईल, कमी येईल, पण डिपेंड अपॉन द डोस. तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये बघा सांगितलं आहे माइल्ड हायपरटेन्शन अँड थेरॅप्युटिक डोस. म्हणजे काय, माइल्ड हायपरटेन्शन म्हणजे जे ब्लड प्रेशर असेल ते पण काही ठिकाणी कमी केलं जाईल, पण माइल्ड. जेव्हा थेरॅप्युटिक डोस घेऊया तेव्हा कॅन कॉज ब्रॅडिकार्डियन हायपोटेन्शन विथ रॅपिड IV ॲडमिनिस्ट्रेशन. जर आपण सलाईन सोल्युशनमध्ये हा ड्रग दिला तर काय होईल, त्या ठिकाणी नक्कीच ब्रॅडिकार्डिया होईल, म्हणजे हार्ट रेट जो असेल तो काय होईल, कमी होईल, आणि त्याचबरोबर ब्लड प्रेशर पण काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके. का होईल, कारण का होईल, काहीतरी कारण असेल की ब्लड व्हेसल डायलेशन केलं जाईल, किंवा आणि त्या थ्रू काय केलं जाईल, ब्लड प्रेशर जेव्हा ब्लड व्हेसल डायलेट केली जाईल. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी समजा हा एक छोटा पाईप आहे आणि हा मोठा पाईप आहे. ओके. आता ब्लड प्रेशर काय की ह्या ब्लड व्हेसलवर आपल्या ब्लडने किती प्रेशर जनरेट केला, आता याच्यावर प्रेशर जास्त जनरेट केलं जाईल, याच्यावर केलं जाईल, तर नक्कीच याच्यावर केलं जाईल. म्हणजेच काय, जेव्हा डायमीटर वाढतो तर काय, तर ब्लड प्रेशर कमी केलं जाईल. ओके. म्हणजे व्हॅसोडायलेशन थ्रू देखील ब्लड प्रेशर कमी केलं जाईल, आपण हायपोटेन्शन म्हणूया, पण कधी, जेव्हा आपण हा ड्रग इंट्राव्हेनसली ॲडमिनिस्टर करूया तेव्हा. नंतर हिपॅटिक सिस्टीमवर म्हणजे लिव्हरवर काय इफेक्ट आहे बघा, इंड्यूस हिपॅटिक मायक्रोझोमल एन्झाईम सिस्टीम. म्हणजे काय, एक एन्झाईम इंड्युसर आहे, CYP450 जे एन्झाईम फॅमिली आहे त्याला काय करेल, स्टिम्युलेट करेल, त्याची ॲक्टिव्हिटी वाढवेल, आणि त्यात म्हणजेच काय होईल, जेव्हा कधी ह्या फिनोबार्बिटॉनबरोबर दुसरा ड्रग घेतला तर त्याचं मेटाबॉलिझम टेकिंग करणारे वाढणार आहे. आपण बघितलेलंच आहे, माईसच्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं आपण, टू स्टडी आपण बघितलं मायक्रोझोमल एन्झाईम इंड्युसर्स इफेक्ट ऑन द स्लीपिंग टाईम ऑफ फिनोबार्बिटॉन इन द माईस. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा फिनोबार्बिटॉन बरोबर घेतला तर काय होलं, त्याची ॲक्टिव्हिटी कमी झाली, कारण का, त्याचं मेटाबॉलिझम वाढलेलं होतं म्हणून. ओके. यानंतर मस्क्युलर स्केलेटनमध्ये काय होईल, मसल रिलॅक्शन आपण बघितलंच आहे, सेंट्रल सिस्टीम रिलॅक्स होणार तर मसल पण रिलॅक्स होतील, पूर्ण बॉडी रिलॅक्स होईल. लॉंग टर्म यूज मे कॉज लीड टू द व्हिटॅमिन D डिफिशियन्सी अँड ऑस्टिओमॅलेसिया. म्हणजेच काय होईल, व्हिटॅमिन Dचं ॲब्सॉर्प्शन कमी होईल, आणि व्हिटॅमिन Dचं ॲब्सॉर्प्शन कमी झालं तर त्याला आपण काय म्हणूया, ऑस्टिओमॅलेशिया म्हणूया. ओके. नंतर एंडोक्राईन सिस्टीमवर काय इफेक्ट आहे बघा, किंवा मेटाबॉलिझमवर, अल्टर्स मेटाबॉलिझम ऑफ व्हिटॅमिन D अँड K. म्हणजे व्हिटॅमिन Dचं ॲब्सॉर्प्शन, त्याचं मेटाबॉलिझम, किंवा व्हिटॅमिन Kचं म्हणजे फायलोक्विनोनचं ॲब्सॉर्प्शन, मेटाबॉलिझम देखील होईल, अफेक्ट केलं जाईल. कॅन अफेक्ट कॅल्शियम मेटाबॉलिझम, रिस्क इन रिकेट्शिया ऑर रिकेट्स इन चिल्ड्रन्स. म्हणजे मुडदूस होण्याचा आजार पण ठिकाणी, मुडदूस पण त्या ठिकाणी आजार होऊ शकतो त्या लहान मुलांना, जर त्याला फिनोबार्बिटॉन हा ड्रग रिपीटेडली किंवा जास्त काळासाठी आपण वापरला तर. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजेच एखाद्या प्रेग्नंट वुमेनमध्ये आपण हा फिनोबार्बिटॉनसारखा ड्रग दिला तर काय होऊ शकतं, टॅरेटोजेनिक इफेक्ट, म्हणजे रिस्क ऑफ कंजेनिटल मालफॉर्मेशन, म्हणजे लहानपणापासूनच त्याच्या बॉडीमध्ये ऑर्गन्स डेव्हलपमेंट होणार नाही, किंवा एखादं बोन डेव्हलपमेंट किंवा बोन ग्रोथ रिटार्ड होऊन जाईल, आणि त्या पर्सनला जन्मतःच काहीतरी आजार असण्याचे चान्सेस आहेत. फिटल बार्बिच्युरेट डिपेंडन्सी विथ प्रोलॉंग मॅटर्नल यूज. म्हणजे बार्बिच्युरेट्सवर डिपेंडन्सी त्या लहान मुलाचंच काय डिपेंड राहील झोप येण्यासाठी, मग त्याला झोप येणार नाही, किंवा त्याला नार्कोलिप्सचे अटॅक्स येतील, किंवा अजून भरपूर सारे काही काही सिम्पटम्स ठिकाणी दिसत असतील. कारण का, जर मॅटर्निटीमध्येच त्या प्रेग्नंट वुमेनने हा ड्रग जास्त दिवसासाठी यूज केला असेल
तर फिनोबार्बिटॉन. तर नेक्स्ट रिनल सिस्टीमवर काय सांगितलं आहे, सॉरी इम्युन सिस्टीम राहिले. इम्युन सिस्टीमवर काय सांगितलं आहे, रिअरली कॉजेस हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन लाईक रॅशेस ऑर ड्रग फिवर. म्हणजे खूप कमी माणसामध्ये या ड्रगची ॲलर्जी असते आणि जर असेल तर त्या पर्सनला रॅशेस म्हणजे अंगाला खाज येऊ शकते, पुळी येऊ शकतात किंवा डर्मेटिटिस म्हणजेच सूज येऊ शकते त्या स्किनमध्ये किंवा ताप येऊ शकेल. ओके. रिनल फिवर सॉरी रिनल सिस्टीमवर काय सांगितलं, एक्सक्रिटेड व्हाय किडनी ॲज अनचेंज ड्रग अँड मेटाबॉलाइट्स. म्हणजे ड्रगचं मेटाबॉलाइट कन्व्हर्जन झालं आहे. ओके. म्हणजे फिनोबार्बिटॉनचं कन्व्हर्जन झालं आहे, इनॅक्टिवेट मेटाबॉलाइटमध्ये झालं आहे, पण तो वॉटर सोल्युबल असल्यामुळे तो एक्सक्रीट होतो आहे, पण त्याचं काय झालं कन्व्हर्जन झालेलं नाही. ओके. म्हणजे अनचेंज फॉर्ममध्ये तो असणार आहे, तो ॲज इट इज बॉडीच्या बाहेर निघून जाईल. युरिनरी अल्कलायझेशन इंक्रीज एक्सक्रिशन. हा काय एक ॲसिड आहे आपल्याला माहिती आहे, बार्बिच्युरिक ॲसिड. आणि आपल्याला फेनॉमेनॉन माहिती आहे याचा एक्सक्रिशनचा. जेव्हा कधी ड्रग आपला ॲसिड असेल तर तो अल्कलाईन युरिनमध्ये निघून जातो, एक्सक्रीट जास्त होतो. आणि अल्कलाईन असेल तर ॲसिडिक युरिनमध्ये जास्त एक्सक्रीट होतो. म्हणजे अपोजिट कंडिशनमध्ये तो काय होतं, एक्सक्रिशन त्याचं वाढलेलं असतं. तर आपण ॲडवर्स ड्रग रिॲक्शन बघूया. त्याच्या बघा काय सांगितलं आहे, जसं वरती दिलेलेच आहेत आपले याचे फिनिटॉइनचे तसे सिमिलर असणार आहेत. थोडेसे काही चेंजेस आहे बघा, आपण बघूया. CNSमध्ये अटॅक्झिया निस्टॅगमस डिझिनेस सेडेशन आपण बघितलंच होतं. गम्समध्ये पण जिंजिवल हायपरप्लेशियावरून बघितलं होतं. म्हणजेच काय, जे जिंजिवा म्हणजेच काय, जे टीथ आहे त्याच्या बाहेरच्या साईडला जे हिरडे आहेत याचं काय होईल, हायपरप्लेशिया म्हणजे काय, साईज वाढेल, त्याच्यामध्ये पू साठेल किंवा पेन करेल, याला आपण म्हणूया जिंजिवल हायपरप्लेशिया. त्यानंतर रॅशेस, स्टीवन जॉन्स सिंड्रोम म्हणजेच काय, रिअर अँड सिरियस म्हणजे पूर्ण बॉडीवर लाल लाल पॅचेस येतील. तर हिमॅटोलॉजिकल म्हणजे मॅगलोब्लास्टिक ॲनिमिया. फॉलिक ॲसिडचं ॲब्सॉर्प्शन कमी झाल्यामुळे काय होईल, आपण मॅगलोब्लास्टिक ॲनिमिया. मेगा म्हणजेच काय, RBCची जी साईज असेल ती काय होईल, नॉर्मलपेक्षा जास्त वाढेल, याला आपण मॅगलोब्लास्टिक ॲनिमिया. मेगा म्हणजे मोठा होणार आहे. ओके. त्यानंतर बोन्समध्ये बघा ऑस्टिओमॅलेशिया ड्यू टू अल्टर्ड व्हिटॅमिन डी मेटाबॉलिझम. म्हणजे व्हिटॅमिन डी मेटाबॉलिझममुळे त्या ठिकाणी काय होईल, जी स्ट्रेंथ असेल किंवा जी रिजिडिटी असेल किंवा जी हार्डनेस असेल ती बोनची काय होईल, कमी होईल किंवा पोरोसिटी वाढेल. नंतर एंडोक्राईन सिस्टीमवर बघा काय सांगितलं आहे, अँड्रोजेनिक त्या ठिकाणी सिक्रेशन वाढल्यामुळे काय होईल, हिरसुटिझम आपण मगाशी वेळेला अप्पर लिप्स येणे किंवा कोर्सनिंग फेशियल फीचर्स म्हणजे जास्त प्रमाणात ते फेशियल बेबी हेअर्स येणे किंवा जो फेस असेल तो थोडासा मेल पॅटर्नमध्ये दिसायला सुरुवातीला आपण म्हणूया कोर्सनिंग ऑफ फेशियल फीचर्स. फिटलमध्ये काय इफेक्ट आहे बघा, टेराटोजेनिक म्हणजे तो जो लहान मुलं म्हणजे समजा प्रेग्नेंट वुमेनला ह्या ड्रगने ट्रीट करत असो आपण, त्या लहान मुलं कंजॅनिटल डिफॉर्मिटीज असण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे त्याचं मेंटल ग्रोथ त्या ठिकाणी रिटार्ड होईल किंवा बॉडी ग्रोथ रिटार्ड होईल किंवा अजून काही कारण. ओके. किंवा क्लेफ्ट लिपसारखे आजार ठिकाणी होतील. नंतर ड्रग इंटरॅक्शनमध्ये काय सांगितलं, ड्रग इंटरॅक्शनमध्ये सांगितलं की एन्झाईम इंड्युसर आपण बघितलंच काय असणार आहे एन्झाईम इंड्युसरमध्ये, की एन्झाईम इंड्युसरमध्ये काय असणार की आपण बघितलं फिनोबार्बिटॉन काय एक एन्झाईम इंड्युसर म्हणजेच काय होईल, तो ड्रग जर आपण बॉडीमध्ये टाकला तर त्याच्यामुळे काही एन्झाईमची ॲक्टिव्हिटी म्हणजेच एक्सक्रिशन त्या ड्रगची रिलीज आणि त्या ड्रगचा काय होईल, ॲक्टिव्हिटी वाढेल. म्हणजे तो ड्रग काय करेल, मेटाबॉलिझम करायला जास्त प्रमाणात सुरुवात करेल. आणि याच्यामध्ये जर आपण दुसरा ड्रग खाल्ला फिनोबार्बिटॉन बरोबर तर त्या ड्रगचं मेटाबॉलिझम वाढेल आणि ड्युरेशन ॲक्शन काय म्हणतात की नाही कमी होईल. ओके. त्यानंतर बघा याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इंड्यूस CYP3A4 एन्झाईम विच कॉजेस डिक्रीज लेवल ऑफ वारफारीन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह अँड कॉर्टिकोस्टेरॉइड. जसं आपण फिनिटॉइन बद्दल बघितलं होतं तसंच काय या ठिकाणी पण होणार आहे. त्यानंतर एन्झाईम इनिबिटर्स इंक्रीज फिनिटॉइन. एक्झाम्पल सिमेटिडिन, आयसोनियाझाइड आणि व्हॅल्प्रोइक ॲसिड. सिमिलर प्रोटीन बाइंडिंग पण तसंच व्हॅल्प्रोइड बरोबर घेतलं तर काय होईल, इंक्रीज फिनोटॉइन लेवल वाढेल, फिनोबार्बिटॉनची लेवल वाढेल. ॲडिटिव्ह CNS डिप्रेशन म्हणजे अल्कोहोल आणि बेन्झोडायझेपिन बरोबर खाल्लं तर CNS डिप्रेशन त्याच्यामध्ये वाढणार आहे. आणि इंडिकेशनमध्ये काय सांगितलं बघा, सिझर्स म्हणजे आपण हा ड्रग जो आहे फिनोबार्बिटॉन तो कशा वापरू शकतो, टोनिक किंवा पार्सनमध्ये आपण यूज करू शकतो किंवा फिनिटॉइन बरोबर आपण हा ड्रग वापरू शकतो. ओके. स्टेटस इपिलेप्टिक्समध्ये. आणि ट्रायजेमिनल न्यूरॉलजी म्हणजे ट्रायजेमिनल जी नर्व आहे तिच्यामध्ये पेन होत असेल, त्या रिलेटेड एखादा पेन असेल किंवा त्या नर्वमुळे पेन होत असेल तर त्याच्यामध्ये आपण हा ड्रग वापरू शकतो कार्बामेझेपिन. जर कार्बामेझेपिनमुळे काहीतरी इंट्रॅक्शन होत असेल किंवा काही साईड इफेक्ट असेल तर त्याच्या इन्स्टेड आपण हा फिनोबार्बिटॉन ड्रग वापरू शकतो. ओके.
नंतर बघा नेक्स्ट काय कार्बामेझेपिन ड्रग आहे. याची कॅटेगरी काय आपण बघितली, इम्युनोस्टिल्बिन्स असणार आहे. बघा सांगितलं ड्रग क्लास अँटी कन्व्हर्जंट आहे, मूड स्टॅबिलायझर ड्रग आहे. ॲब्सॉर्प्शन बघा कसं आहे, एडीएम बघू आपण आधी, फार्माकोकायनेटिक ADME. ओके, ॲब्सॉर्प्शनमध्ये ओरल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय, हा ड्रग ओरली दिला जाईल. त्यानंतर स्लो ऑर व्हेरिएबल ॲब्सॉर्प्शन म्हणजे डिपेंड आहे फॉर्म्युलेशनवर. कॅप्सूल असेल तर टॅब्लेटपेक्षा जास्त ॲब्सॉर्प्शन होईल, सिरप असेल तर कॅप्सूलपेक्षा जास्त ॲब्सॉर्प्शन होईल. ओके, आणि सोल्युशन असेल तर सिरपपेक्षा जास्त ॲब्सॉर्प्शन. ओके, त्यानंतर बघा काय सांगितलं आहे, पीक प्लाझ्मा लेवल ॲट द इन 4 to 8 hours म्हणजे 4 ते 8 तासानंतर तो मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये अचीव करेल. ओके, ही कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन काय, वाईडली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे पूर्णपणे बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल, म्हणजे ब्रेनमध्ये पण डिस्ट्रीब्यूट केला जाईल. कारण ब्रेनवरच ॲक्टिव्हिटी त्याची क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर अँड अप टू 75% ऑफ ड्रग बाउंड टू द प्लाझ्मा प्रोटीन. म्हणजे 100 मॉलिक्यूल दिले तर त्याच्यात 25 मॉलिक्यूल काय होतील, 25 मॉलिक्यूल काय राहतील, फ्री राहतील फॉर द ॲक्टिव्हिटी. फ्री ड्रगच त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दाखवते आणि उरले काय 75 असणार तुमच्या प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड करते. हे ॲक्शन दाखवणार नाही. जेव्हा हे फ्री होतील, प्लाझ्मा प्रोटीन त्याला सोडून देईल, त्यानंतर ते ॲक्शन दाखवणार. म्हणून त्याचं ड्युरेशन ॲक्शन असणार जास्त असणार आहे. मेटाबॉलिझम बघा काय सांगितलं आहे, हिपॅटिक CYP3A4 थ्रू काय होईल, याचं मेटाबॉलिझम केलं जाईल. आणि ऑटो इंडक्शन, व्हॉट इज माय ऑटो इंडक्शन, ऑटो मीन्स ऑटोमॅटिक. म्हणजे हा काय करेल, हा ड्रग स्वतःच मेटाबॉलिझम वाढेल बिकॉज ऑफ इन्क्रीज रिलीज अँड सिंथेसिस ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम. ओके, ते कोणते एन्झाईम असेल ते स्वतःच काय करेल, हे जे मेटाबॉलिझम एन्झाईम असेल त्याचं सिक्रेशन वाढेल आणि त्या थ्रू काही स्वतःच मेटाबॉलिझम करून टाकेल. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, एक्सक्रिशन रिनल ॲज अ मेटाबॉलाइट. म्हणजे जे मेटाबॉलाइट असतील CYP3A एन्झाईम थ्रू मेटाबॉलिझम झाले, ते मेटाबॉलाइट कुठे युरिनमध्ये एक्सेप्ट केले जातील. नंतर हाफ लाईफ नियरली इक्वल टू द 25 to 65 hours अँड रिड्यूस टू द 12 to 70 hours आफ्टर ऑटो इंडेक्शन. म्हणजे समजा तो ड्रग आपण पहिल्यांदा घेतला असेल तर तो काय करेल 25 ते 65 hours इफेक्ट दाखवेल. पण जर याच्याच बरोबर आपण दुसरा ड्रग खाल्ला किंवा ह्याच कंडिशन आपण जर दुसरा ड्रग खाल्ला तर त्याची जी हाफ लाईफ असेल ती कमी होईल, 12 ते 17 तासापर्यंत येणार. म्हणजेच काय, तो स्वतःच मेटाबॉलिझम वाढवेल आणि ड्युरेशन ॲक्शन काय करणार आहे, कमी करणार आहे. बघा इंडक्शन म्हणजे काय, इंडिकेशन म्हणजेच काय, युजेस कशा काय वापरणार आपण. इपिलेप्सीमध्ये वापरूया, पार्शियल ॲज वेल ॲज जनरलाइज इपिलेप्सीमध्ये. नंतर ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया, जर याचे साईड इफेक्ट्स होत असतील जास्त तर याला आपण फिनोलरिटॉनमध्ये वापरू शकतो. बायपोलर डिसऑर्डर, व्हॉट इज बायपोलर डिसऑर्डर, बाय मीन्स डबल, पोलर मीन्स पोल. म्हणजे एखादा पर्सन असेल तो आत्ता हसतोय आणि नंतर काय होतोय, रडतोय, किंवा आत्ता चांगला बोलतोय आणि नंतर काय होतं, रागात बोलतोय. ओके, ह्या दोन टोकाच्या भूमिका तो घेत असेल त्याला आपण करूया बायपोलर डिसऑर्डर. ओके, अशा कंडिशनमध्ये आपण काय करूया, आणि विसरून पण जातोय, मॅनिया म्हणजे विसरून जाणे. ओके, या गोष्टीमध्ये आपण कार्बामेझेपिन ॲज अ ट्रीटमेंटमध्ये वापरू शकतो. आता याचं मेकॅनिझम बघा काय सांगितलं आहे, कार्बामेझेपिन ॲडमिनिस्टर्ड अँड रिचेस टू द न्यूरोनल व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल. म्हणजे आपण हा फिनोटाईनसारखंच काम करणार. हा काय करतोय, सोडियम चॅनलला जाऊन काय करतोय, बाइंड करतोय. बघा, सोडियम चॅनल बाइंड केल्यानंतर काय करतो, इनॅक्टिवेट करतो सोडियम चॅनल. बघा दिलं आहे, बाइंड्स अँड इनॅक्टिवेट स्टेट ऑफ सोडियम चॅनल अँड प्रोलॉंग्स इनॅक्टिवेशन ऑफ सोडियम चॅनल. जे सोडियम चॅनलचं इनॅक्टिवेशन आहे ते कारण वाढवणार आहे, जास्त काळासाठी करेल. अँड प्रिव्हेंट हाय फ्रिक्वेन्सी ऑफ रिपिटेटिव्ह फायनिंग ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. जे ॲक्शन पोटेन्शियल डिफरन्स होतं आहे सोडियममुळे, तो काय करणार त्या ठिकाणी चेंज होऊन देणार नाही. आणि रिड्यूस सिनॅप्टिक ट्रान्समिशन, जे ट्रान्समिशन आहे सिनॅप्टिक, ओके, जे सिनॅप्टिक ट्रान्समिशन आहे याचं न्यूरॉनचं, हे काय करणार, इनिबिट करून टाकेल. म्हणजेच एक इम्पल्स पुढे जाणार नाही आणि मग ही इम्पल्स त्या ठिकाणी जनरेट केले जाणार नाही, ट्रान्समिट केले जाणार नाही. त्या ठिकाणी काय होईल, मेमरी स्टॅबिलाइज होईल आणि जे कन्व्हर्जन होतं आहे, एक्साइटमेंटमुळे कन्व्हर्जन होतं आहे, न्यूरोनल कन्व्हर्जन एक्साइटेबिलिटीमुळे, ते काय केलं जाईल, बंद केलं जाईल, प्रिव्हेंट केलं जाईल. आणि यालाच आपण म्हणूया अँटी कन्व्हर्जन डिफेक्ट म्हणूया, किंवा त्याला आपण मूड स्टॅबिलायझिंग. म्हणजे आपलं मूड खूपच हायपर असेल तर त्याला स्टॅबिलाइज करण्याचं काय करणार आहे, हा कार्बामेझेपिन काय इफेक्ट करेल. ओके, ही एक्साइटेबिलिटी किंवा त्याला युफोरिया कंडिशन म्हणूया, ही नॉर्मलाइज करण्यासाठी आपण कार्बामेझेपिन इफेक्ट ड्रग वापरूया. नेक्स्ट ड्रग असेल इथोसोक्सिमॅड. इथोसोक्सिमॅडमध्ये बघा काय, ड्रग क्लास आपल्याला माहिती आहे अँटी कन्व्हर्जंट आहे. याचं मेन मेकॅनिझम कसं आहे, टी टाईप कॅल्शियम चॅनल. ओके, जे कॅल्शियम चॅनल आहे थॅलेमिक न्यूरॉनमध्ये, थॅलेमसमधले, त्यांना काय करेल, इनिबिट करून टाकेल. त्यानंतर हा ड्रग ओरली घेतला जातो,
कारण हा ओरल फॉर्म्युलेशन असतील याचे. वेल ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन बघा काय आहे बघा. हे जे ग्रीनने मार्क केलं हे काय आपलं, ब्ल्यूने मार्क केलं हे काय फार्मॅकोकायनेटिक आहे. फार्मॅकोकायनेटिकमध्ये आपण काय काय बघतो, ॲब्सॉर्प्शन बघतो, डिस्ट्रीब्युशन बघतो, मेटाबॉलिझम बघतो आणि एक्सक्रीशन बघतो. बघा ॲब्सॉर्प्शनमध्ये काय दिलं आहे, ॲब्सॉर्प्शन वेल ॲब्सॉर्ब फ्रॉम द गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट, म्हणजे ओरल घेतल्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतं. त्यानंतर बायोअवेलेबिलिटी हाय, 50% जास्त बायोअवेलेबिलिटी याची असणार आहे. पीक प्लाझ्मा टाईम म्हणजे तो 7 तासामध्ये जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन किंवा मॅक्सिमम सी मॅक्स, आपल्याला माहिती आहे सी मॅक्स काय, मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन अचीव्ड इन द प्लाझ्मा. ओके, हे सी मॅक्स काय करेल 7 हावर्समध्ये अचीव करेल. त्यानंतर प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग निग्लिजिबल म्हणजेच काय, खूप कमी प्रमाणात तो काय होईल, प्लाझ्मा प्रोटीनला बाइंड होईल आणि म्हणजेच काय असेल, फ्री ड्रग जास्त प्रमाणात असणार आहे. प्लाझ्मा प्रोटीन, आता प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगचा रोल काय असणार आहे बघा. जेव्हा कधी आपला ड्रग हा प्लाझ्मा प्रोटीनला जाऊन बाइंड करतो, त्यानंतर काय करतो, काय होतो, हा जो ड्रग आहे हा काय करणार आहे, हा झाला बाउंड. ओके, आणि जेव्हा बाउंड ड्रग असेल तो काय करणार, इफेक्ट दाखवणार नाही. ओके, इफेक्ट दाखवणार नाही. इफेक्ट काय दाखवतो, जेव्हा ड्रग अनबाउंड आहे, ओके. आणि आपण काय बोलतोय की हा ड्रग काय करतो, निग्लिजिबल बाउंड होते, म्हणजे ड्रग काय हा अनबाउंड आहे, म्हणजेच काय तो ड्रग जास्तीत जास्त इफेक्ट आहे की नाही दाखवणार आहे. हाफ लाईफ बघा त्याची काय 30 to 60 आवर्स आहे. त्यानंतर इलिमिनेशन कशामध्ये केलं जाईल, रिनलमधून केलं जाईल, म्हणजे युरिनमध्ये. मेटाबॉलिझम कसं केलं जाईल, विथ द हेल्प ऑफ CYP3A4 एन्झाईम, म्हणजे CYP450 याच एन्झाईमच्या सब फॅमिली एन्झाईम आहे CYP3A4, या थ्रूच काय केलं जाईल, मेटाबॉलिझम केलं जाईल. ॲडव्हर्स इफेक्ट बघा काय, आपण ओरल घेणं म्हणजे ओरल घेतल्यानंतर ड्रग कुठे जाईल, पोटामध्ये जाईल आणि पोटामध्ये साईड इफेक्ट दाखवेल. काय होईल बघा, GI अपसेट होईल, म्हणजे पोट गचल्यासारखं वाटेल, डिझिनेस म्हणजे थोडासा मरगळ आल्यासारखं वाटेल, थकवा येईल, डोकं दुखेल, किंवा बिहेवियर म्हणजे जे बिहेवियर आहे चिडचिड होईल त्या माणसाची. ओके, कळत आहे का होईल, कारण हे सगळं सिम्टम्स त्याचे आहेतच ना. ओके, याच्यामुळे कळेल बिहेवियरमध्ये त्या पर्सनचे चेंजेस होईल. कॉन्ट्राइंडिकेशन, नॉन हायपरसेन्सिटिव्ह, जर याची हायपरसेन्सिटिव्हिटी असेल तर तो ड्रग त्या ठिकाणी वापरायचा नाही. आणि कॉशन इन हिपॅटिक ऑर रिनल इम्पेअरमेंट, म्हणजे त्याच्या लिव्हर फेल्युअर असेल किंवा किडनी फेल्युअर असेल किंवा किडनीचा किंवा लिव्हरचा काही त्रास असेल, त्या पर्सनला तो ड्रग द्यायचा नाही, किंवा दिला तरी पण कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्या ठिकाणी द्यायचा. ॲडजस्टेड डोस द्यायचा. प्रायमरी यूज बघा काय सांगितलं आहे, ट्रीटमेंट ऑफ ॲब्सेंट सीझर आपण हा ड्रग वापरूया. ॲब्सेंट सीझर काय, आपण परत रिवाईज करूया. ॲब्सेंट सीझर म्हणजे कोणत्याही प्रकारची मुवमेंट त्या ठिकाणी दिसणार नाही, फक्त मुवमेंट दिसणार नाही, म्हणजेच काय होईल, तो पर्सन एकाच पॉईंटकडे एकाच दिशेने बघत राहील आणि जी ॲक्टिव्हिटी करतो आहे ती ॲक्टिव्हिटी काय 1 ते 3 मिनटासाठी काय करेल, थांबून ठेवेल. ओके, 1 ते 3 मिनटासाठी त्याकडे थांबून ठेवेल. मेकॅनिझम पण सेम दाखवले बघा. इथोसक्सिमाइड ॲडमिस्टर CNSवर ॲक्टिव्हिटी दाखवण्यासाठी त्याला ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून जावं लागेल, पण टार्गेट कुठे करणार, थॅलेमिक न्यूरॉन, जे थॅलेमसमधले जे न्यूरॉन आहेत तो टार्गेट करेल. आणि टार्गेट केल्यानंतर काय करेल, तो जो टी आपण माहिती आहे कोणकोणते सोडियम कॅल्शियम चॅनल येते, LNTPR, याच्यातला काय होईल, आपला टी जो चॅनल आहे तो काय करेल, इनिबिट करेल टी चॅनल, थॅलेमिक न्यूरॉनचा टी चॅनल टेकिंग करेल, कॅल्शियमचा ब्लॉक करेल. आणि जर कॅल्शियम चॅनल ब्लॉक केल्यामुळे काय होईल, थॅलेमिक रिले जो आहे तो काय होणार ठिकाणी इनिबिट केला जाईल, म्हणजेच जो मॅसेज ट्रान्समिट आहे तो काय केला जाईल, इनिबिट केला जाईल टी चॅनलपाशी कॅल्शियमच्या. आणि रिड्यूस रिदमिक बस्टिंग फायरिंग ऑफ द थॅमोकॉर्टिकल सर्किट, म्हणजे जे कॉर्टेक्सकडं जे न्यूरॉन जातात आहेत किंवा जे इम्पल्स जातात आहेत ते टी चॅनलपाशी बंद केले गेले, तर हे जे पुढचे एक्सायटेबिलिटी जे सिग्नल आहे ते केले जातील, बंद केले जातील. आणि जे कॉर्टेक्स एरियामध्ये जे काही इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ॲबनॉर्मली वाढते ते केलं जाईल, कमी केलं जाईल. आणि हे जे सिम्टम्स कसे आहे तुमच्या फक्त ॲब्सेंट सीझरचे, त्याच्यामध्ये आपण यूज करूया. ड्रग इंटरॅक्शनमध्ये बघा काय, की वाल्प्रोइक ॲसिड बरोबर आपण हा ड्रग घेणार नाही. का घेणार नाही बघूया. मे इन्क्रीज प्लाझ्मा लेवल ऑफ इथोसक्सिमाइड, इनिबिट्स मेटाबॉलिझम, म्हणजेच काय करेल, हा वाल्प्रोइक ॲसिड काय करणार, स्वतः मेटाबॉलिझम होईल आणि इथोसक्सिमाइडला तसंच राहून देईल. आणि तसं राहिल्यामुळे कळेल इथोसक्सिमाइडचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होईल, त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी पण त्या ठिकाणी काय होणार आहे, वाढणार आहे, प्लाझ्मा लेवल वाढणार आहे. कार्बामेझेपिन डिक्रीज इथोसक्सिमाइड लेवल इंड्यूस मेटाबॉलिझम, कार्बामेझेपिन बरोबर घेतला तर कार्बामेझेपिन काय करेल, त्या ठिकाणी काय होईल, त्याचे मेटाबॉलिझम वाढवेल आणि त्या इथोसक्सिमाइडची ॲक्टिव्हिटी काय करेल, कमी करेल. कारण का, जेव्हा मेटाबॉलिझम होतं त्याची काय होईल, ॲक्टिव्हिटी कमी होते. त्यानंतर फिनोटाईन बरोबर घेतलं तर काय होईल, व्हेरिएबल इफेक्ट्स मे अल्टर मेटाबॉलिझम अँड इफिकसी, म्हणजे करू शकेल
ओके, मे अफेक्ट म्हणजे करू शकेल, त्याचं जी ॲक्टिव्हिटी ती कमी पण करू शकेल किंवा वाढवू पण शकेल, डिपेंड अपॉन. त्यानंतर नेक्स्ट असं CNS डिप्रेशन. CNS डिप्रेशन ॲडिटिव्ह इफेक्ट. आपला ड्रग पण काय करतो आहे, CNSवर इफेक्ट करतो आहे, CNSला सप्रेस करतो आहे. म्हणजेच आपण जर एखादा ड्रग तर CNS सप्रेस करत असेल, त्याच्यावर आपण हा इथोसक्सिमाब ड्रग घेतला तर काय होईल, CNS डिप्रेस जास्त होईल, 1+1 इफेक्ट होईल. त्याला आपण ॲडिशन इफेक्ट ठिकाणी जनरेट केला जाईल. म्हणजे सिडेशन असेल, डिझिनेस त्या ठिकाणी त्या पर्सनला दिसेल. त्यानंतर अल्कोहोलबरोबर घेतलं तर CNS डिप्रेशन नक्कीच वाढणार, कारण अल्कोहोल काय CNS डिप्रेशन ड्रग आहे. त्यानंतर लास्टचा ड्रग आपण बघूया, वाल्प्रोइक ॲसिड. वाल्प्रोइक ॲसिडमध्ये बघा काय सांगितलं की जो वाल्प्रोइक ॲसिड असेल तो काय बघा, जेनरिक नेम काय त्याचं, वाल्प्रोइक ॲसिड ऑल्सो अवेलेबल आहे सोडियम वाल्प्रोएट किंवा डेव्हलप्रोक्स सोडियम. हे तिघं पण जवळपास सारखेच आहेत, फक्त काय केलं त्याचं थोडेसे ॲनालॉग चेंज केलेले आहेत. ड्रग क्लास बघा काय, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटी कन्व्हल्जन, म्हणजे भरपूर साऱ्या कन्व्हर्जनवर हा ड्रग वापरला जाईल. अँड ॲज अ मूड स्टॅबिलायझर म्हणून पण आपण त्याकडे ड्रग वापरू शकतो. यूज बाग काय काय, इपिलेप्सी, जनरलाइज सिझर्स किंवा पार्शियल सिझरमध्ये आपण वापरू शकतो, किंवा बायपोलर डिसऑर्डर. आपण बघितलं मग बायपोलर डिसऑर्डर म्हणजे काय, तो पर्सन एका वेळेस हॅपी कंडिशनला आहे, दुसऱ्या मिनिटाला सॅड कंडिशनला, एकदा तो काल्म कंडिशनला, एकदा तो ॲंग्री कंडिशनला. म्हणजे काय, बायपोलर म्हणजे वेगवेगळ्या इमोशनची वेगवेगळे टोक आहेत. ओके, म्हणजे एकाच मिनटामध्ये तो एकाच वेळी दोन वेगवेगळे इमोशन्स दाखवत असेल किंवा दोन वेगवेगळे काय म्हणतात कंडिशन दाखवत असेल, त्याला आपण काय म्हणजे बायपोलर डिसऑर्डर. आणि अशा कंडिशनमध्ये आपण हा वाल्प्रोइक ॲसिड वापरू शकतो. त्यानंतर बघा नेक्स्ट काय सांगितलं, बायपोलर असेल किंवा मायग्रेन प्रोफायलॅक्सिस, म्हणजे एखाद्या पर्सनला मायग्रेन किंवा डोकं दुखतं आहे का किंवा हाफ हेडॅक आहे का, याच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा प्रिव्हेन्शनमध्ये आपण हा ड्रग त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि साईट ऑफ ॲक्शन मेकॅनिझम काय सांगितलं आहे, मल्टिपल सेगमेंटमध्ये हा ॲक्शन दाखवतो आहे. पहिला असेल सोडियम चॅनल ब्लॉक करेल, टी टाईपच्या कॅल्शियम चॅनल पण ब्लॉक करेल, आणि गाबाची ॲक्टिव्हिटी काय करणार त्या ठिकाणी वाढवणार आहे. साईट ऑफ ॲक्शन काय आहे, CNS न्यूरॉन्स जे थॅलेमिक असेल किंवा कॉर्टेक्सचे जे न्यूरॉन आहे, सेरेब्रल कॉर्टेक्सचे किंवा थॅलेमिक रिजन म्हणजे थायमसचे, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी ॲक्ट करेल. सोडियम चॅनल ब्लॉक करेल, कॅल्शियम चॅनल ब्लॉक करेल, टी टाईपच्या, आणि गाबाची ॲक्टिव्हिटी काय करणार आहे, वाढवणार आहे, म्हणजे इनिबिटरी ॲक्टिव्हिटी वाढवणार आहे. बघा या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, दॅट्स इट फॉर द टुडेज लेक्चर. आपण परत एकदा रिवाइज करूया काय काय बघितलं आपण काय काय बघितलं, की आपण बघितलं स्टार्टिंगला इपिलेप्सी म्हणजे काय, नंतर आपण बघितलं इपिलेप्सी डेफिनेशन काय किंवा इपिलेप्सीमध्ये कोणकोणते सिम्पटम दिसतात. नंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं इपिलेप्सीचं. पहिलं बघितलं आपण जनरलाइज इपिलेप्सी, म्हणजे पूर्ण ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल इम्पल्स चेंज झाले असतील किंवा ॲबनॉर्मल इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी वाढली असेल, त्याला आपण म्हणूया जनरलाइज इपिलेप्सी. जर ते फोकल एरियामध्ये, एखाद्या स्पेसिफिक लोबमध्ये, एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक फंक्शनल एरियामध्ये तो अफेक्ट करत असल्यास आपण म्हणूया फोकल इपिलेप्सी किंवा पार्शियल इपिलेप्सी. त्यानंतर आपण बघितलं फेब्राल सीझर, म्हणजे फिटसमध्ये की लहान मुलांमध्ये हा आजार होत असतो 6 ते 5 वर्षापर्यंत. जर त्याला ताप आला असेल, तो ताप डोक्यामध्ये किंवा ब्रेनमध्ये गेला असेल तर. ओके, फिवर इंड्यूस इपिलेप्सीला आपण फेब्राल सीझर म्हणूया. त्यानंतर स्टेटस इपिलेप्टिक्समध्ये आपण बघितलं की कारण काय काय असेल, इपिलेप्सी असेल, त्यानंतर हेड ट्रॉमा म्हणजे डोक्यावर मार लागल्यामुळे ॲक्सिडेंटमध्ये, स्ट्रोक असेल किंवा एखादा विड्रॉल सिम्पटम असेल अल्कोहोलची किंवा बेन्झोडायझेपिनची, याच्यामध्ये आपण हा फेब्राल सीझर स्टेटस इपिलेप्टिक्स बघायला भेटेल. नंतर आपण शॉर्टर वेने बघितलं सीझर, टोनिक फेज कशी असेल, टी सारखा आकार. ओके, आणि क्लोनिक सीझर काय असणार आहे, असा आकार, हेडवरती, पायवरती, हातवरती. ओके, आणि ह्याला आपण काय सी म्हणजे टोनिक आणि क्लोनिक फेज कळाली. फोकल सीझरमध्ये आपण बघितलं फोकाई काय असेल, छोटा असेल म्हणजे कमी एरियामध्ये काय होईल, ब्रेन अफेक्ट केला जाईल. आणि जनरलाइज म्हणजे पूर्ण ब्रेन काय करणार, अफेक्ट करणार आहे. नंतर आपण क्लासिफिकेशन बघितलं अकॉर्डिंग टू मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. नंतर फिनोटाईन बघितला आपण, नंतर आपण फिनोबार्बिटॉन बघितला, नंतर आपण बघितला कार्बेनोझेपिन बघितला, इथोसक्सिमाब बघितला, आणि वाल्प्रोइक ॲसिड बघितला. ठीक आहे, एवढे आपण त्या ठिकाणी बघितलं. ठीक आहे, थँक्यू.